सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे रायवाडी तालुका चाकूर जिल्हा लातूर। विशेष सहकार्य श्री संत सूरदास भजनी मंडळ। संकटातून तो तरला त्या हरिश्चंद्राचं परम पावन पवित्र अशा प्रकारचं मोठं गोड चरित्र व्यास महाराज राजा जन्मेजयाला सांगत आहेत। काय सांगतात उदयीच्या कथेमध्ये पाहूया। झालेली सेवा गुरुमाऊलींच्या चरणी निवेदित असो। हरे नमः हरे नमः हरे नमः। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम। सदानंदीचा उदयोस्तु बोल भवानी की जय। राजराजेश्वरी की जय। रायरेश्वरी माता की जय। सज्जन हो, आज आपल्या सर्वांच्या भाग्यानं कथा श्रवणाकरिता हरिभक्ती परायण प्रेमयोगी संभाजी महाराज म्हाळंगीकर, खरोखर अत्यंत प्रेमळ स्वभावावर का सात्विक मूर्ती आहे, शांत मूर्ती आहे। आणि संतांनी सांगितल्यासारखं की ज्याला उपासना करायची आहे ना त्यांनी एकांत स्थळ शोधावं आणि एकांतात उपासना करावी। तसं आमचे संभाजी महाराज देवमाळावर राहून एकांत स्थळी राहून ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, गाथेचं पारायण आदी आदी परमार्थाची साधना करतात। एक सात्विक व्यक्तिमत्व आज आपल्या कथेमध्ये उपस्थित आहेत। आपण ग्रामस्थातर्फे यजमानातर्फे आमचे धर्मप्रेमी श्री अर्जुनरावजी कराड, खूप प्रेमळ व्यक्तिमत्व आहे। आता खूप तळमळ चालली पण काय करावं, योग असा आहे की दुरूनच ऐकायचं आहे, ऐकता येते हे सुद्धा भाग्य काही कमी नाही आहे बरं का। पण खूप प्रेमाने त्यांनी नियोजन केलं, आयोजन केलं। तुम्ही सगळ्या मंडळींनी, अनेक मंडळींनी इथे पंक्ती घेतलेल्या आहेत, कोणी दुपारच्या पंक्ती, कोणी संध्याकाळच्या पंक्ती। खूप भाग्य लागतं महाराज अशा चांगल्या कार्यामध्ये धनाचा सदुपयोग व्हायला सुद्धा पूर्वजन्मीचं भाग्य लागतं बरं का। नाहीतर पैसा कुठेही जातो, लोक लाखो रुपये कमवतात आणि करोडो खर्चितात, कर्जबाजारी होतात। अहो बियर बारवर गेल्यानंतर एक एक पार्टी 50-50 हजार रुपये खर्च करतात। पण अशा एखाद्या यज्ञामध्ये, कार्यामध्ये किंवा गोशाळेकरिता, गोमातेच्या चाऱ्याकरिता किंवा सप्ताहाकरिता किंवा यज्ञयागाकरिता किंवा मंदिर बांधायचंय, पट्टी द्या म्हटलं तर 1000-1100 रुपये घडत नाहीत महाराज। पण इकडे पार्टीला बसली की 50-50 हजार एका तासात उडवून देतात। पत्ते कुटायला बसलं की लाख रुपये खर्च करतात लोक। दुर्दैव आहे महाराज, चांगल्या कामात खर्च करावा। अनेक लोकांनी इथे रोज अन्नदानाच्या पंक्ती घेतलेल्या आहेत। अन्नदान होत आहे, कथा होत आहे, कीर्तन होत आहे, नामस्मरण घडत आहे, साधू संतांचं आगमन होत आहे आणि आलेल्या संतांचा सन्मान तुम्ही लोक करता आहात, फार आनंदाची गोष्ट आहे। सज्जन हो, ज्या कोणाला गोमातेच्या चाऱ्याकरिता म्हणून काही सेवा करायची असेल तर त्यांनी आमचे धर्मप्रेमी, मला त्यांचं नाव माहिती नाही पण मी ओळखतो बरं का, घोराडी गुरुजी, भोकरे गुरुजी, आमच्या सताळ्याला बराच काळपर्यंत त्यांनी अध्यापनाचं कार्य केलंय, विद्यार्थी घडवलेत बरं का। खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे, शांत प्रेमळ आणि समाजामध्ये प्रेरणा होऊन समाजाने कार्य करावं, धर्म कार्य करावं ही त्यांची तळमळ। आमच्या सताळला हेडमास्तर म्हणून होते, केंद्र प्रमुख म्हणून होते, मोठं प्रेमळ व्यक्तिमत्व आहे। ज्यांना कोणाला गोमातेची सेवा चारा द्यायचा असेल त्यांनी त्यांच्याकडे सेवा रुजू करावी। हरिभक्ती परायण संभाजी महाराज म्हाळंगीकर यांना भागवताचा प्रसाद इथे दिला जाईल। तसंच धर्मप्रेमी ज्ञानोबा खंदाडे यांना पण भागवताचा प्रसाद या ठिकाणी दिला जाईल, त्यांनी तो स्वीकारावा। यजमान आरती लावतील, तोपर्यंत आपण थोडंसं नामस्मरण करायचं आहे। काही सूचना द्यायची असेल तर सूचना द्यावी। जय श्रीराम। कथेचे आयोजक आदरणीय श्री अर्जुन माधवरावजी कराड व गाववाड्यातर्फे मान्यवरांचा सत्कार सोहळा कार्यक्रम महाराजांच्या हस्ते होणार आहे।
तर कृपया आजचे अन्नदाता स्तु बोल भवानी की जय, अम्मा माता की जय। श्री राम जय श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम। सदानंदीचा उदयोस्तु बोल भवानी की जय, राजराजेश्वरी की जय, अंबा माता की जय, रायरेश्वरी माता की जय, संत श्री सूरदास जी महाराज की जय, सद्गुरु चूड़ामणि महाराज की जय, रेणुकांबा माता की जय, सब संतन की जय, अपने अपने माता पिता की जय, जय जय रघुवीर समर्थ। कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभम् नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणोः करे कङ्कणम् सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्रीपरिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिः योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् वन्दे नन्दव्रजस्त्रीणां पादरेणुमभीक्ष्णशः यासां हरिकथोद्गीतं पुनाति भुवनत्रयम् हरये नमः हरये नमः हरये नमः सदानंदीचा उदयोस्तु बोल भवानी की जय, राजराजेश्वरी की जय, अंबा माता की जय, रायरेश्वरी माता की जय, जय जय रघुवीर समर्थ। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमश्चंडिकायै। जन्मेजय उवाच ममाख्याहि महाभागो राज्ञां वंशं सुविस्तरम् सूर्यान्वयप्रसूतानां धर्मज्ञानां विशेषतः
व्यास उवाच शृणु भारत वक्ष्यामि रविवंशस्य विस्तरं यथा श्रुतं मया पूर्वं नारदाद् ऋषिसत्तमात्। परमपावन अशा नैमिषारण्यामध्ये महात्मा सूत मुनी शौनकादी ऋषींना जगज्जननी जगदंबा मातेचं चरित्र विस्तारपूर्वक सांगत आहेत। इकडे व्यास महाराज जन्मेजयाला जी कथा सांगतात तोच संवाद सूत मुनी शौनकादिकांना सांगत आहेत। हे साधुजन हो, साधकानं साधना करत असताना देह तर पवित्र असावाच असावा, पण त्या देहाबरोबर मनही पवित्र असावं। भजन, पूजन, कथा, कीर्तन, कर्मकांड, तीर्थ, यात्रा हे सगळं जे करायचंय, जप जाप्य तप अनुष्ठान यज्ञ याग साधना जी करायची आहे ती केवळ मनाला शुद्ध करण्याकरता करायची। मन शुद्ध झालं की परमात्म साक्षात्कार व्हायला वेळ लागत नाहीये। पण मन जर निर्मळ नसेल आणि बाहेरून कितीही साधना केली, देहानं कितीही साधना केली तरी तितका उपयोग होत नाही, नाही केल्यापेक्षा ठीक आहे। म्हणून मन पवित्र असावं, मन अहंकार रहित असावं। मन कशामुळे बिघडतं हो? काम, क्रोध, मद, मत्सर, अहंकार हे विकार मनामध्ये शिरले की मन चंचल बनतं, मन विकारी बनतं। आणि ज्याचं मन विकारी आहे त्याला जीवनात शांती, सुख, समाधान कधीच लाभत नाही आहे। म्हणून मन निर्विकार बनलं पाहिजे। निर्विकार होण्याकरिता, विषय वासना रहित होण्याकरिता या मनाला भगवतीच्या चरणी एकाग्र केलं पाहिजे। त्या मनामध्ये भगवतीचं ध्यान, भगवंताचं ध्यान निरंतर केलं पाहिजे। अहम, मम, मोह, माया यांना बाजूला सारून परमात्म तत्व, वास्तवामध्ये देवी आणि देव एकच आहे बरं का। विठ्ठल अंबा दुजी नाही असं संतांनी सांगितलंय। परमात्मा पांडुरंगराय आणि जगज्जननी जगदंबा माता यात भेद नाही आहे, दोन्ही एकच आहेत। त्यालाच कोणी देव म्हणतं, कोणी देव म्हणतं, कोणी देवी म्हणतं। तुम्ही काहीही म्हणा, परमात्म तत्व एकच आहे। आमचे वेद सांगतात एकम सद्विप्रा बहुधा वदंती। परमात्म तत्व एकच आहे। मनुष्य एकच असतो, पण त्याला कोणी काका म्हणतं, कोणी मामा म्हणतं, कोणी बाबा म्हणतं, कोणी दादा म्हणतं। ज्याचा ज्याचा जसा नातेसंबंध आहे त्याप्रमाणे हाक मारतात। बहिणीचं पोरगा असेल मामा म्हणून हाक मारते, भावाचं पोरगा असेल काका म्हणून हाक मारते। का उगीच त्या दोघांनी भांडत बसावं? नाही, हा काकाच आहे, हा मामाच आहे। नाही, एका बहिणीच्या पोराच्या दृष्टीनं तो मामाच आहे, तर भावाच्या पोराच्या दृष्टीनं तो काका आहे। परमात्म तत्व तसं एकच आहे। त्याला तुम्ही शिव म्हणा, त्याला विष्णू म्हणा, त्याला ब्रह्मदेव म्हणा, त्याला सूर्य म्हणा, अग्नी म्हणा, देवी म्हणा, अंबिका म्हणा, दुर्गा म्हणा, चंडिका म्हणा, काय म्हणायचे ते म्हणा, पण परमात्म तत्व मात्र एकच आहे, त्यात भेद नाही आहे। व्यर्थ अहंकारानं हरिहरामध्ये, देवदेवीमध्ये भेद करू नये, तर्क कुतर्क करू नये, अहंकारयुक्त मनानं कधी साधना करू नये। म्हणून तर्क कुतर्क विकल्प यांनी युक्त अशा प्रकारचं जे ज्ञान असतं ना, ते ज्ञान अहंकार निर्माण करतं। आणि अनुभवजन्य ज्ञान जे आहे ना, ते अनुभवजन्य ज्ञान अहंकारादी विकार करत नाही आहे। मनाला स्थिर करणारं, या चंचल मनाला शुद्ध करणारं अशा प्रकारचं आहे। म्हणून राजन, या मनातून अहं काढून टाकावा, काम काढून टाकावा, लोभ काढून टाकावा। एकदा का काम, क्रोधादी, लोभादी विकार आले की मनुष्य पाप कर्म करतो। आणि सगळ्या पापाचं मूळ लोभ आहे। या लोभाच्या योगानेच हैहय राजांनी आपले गुरु असले, पुरोहित असलेले भृगुवंशातले ब्राह्मण त्यांना ठार मारलेलं आहे, लोभामुळे।
द्वेष आला. वशिष्ठ आणि विश्वामित्र एवढे मोठे तपस्वी ज्ञानी, पण त्यांच्यामध्ये भांडणं, एकमेकाला शाप. ते म्हणतात तू आडी होशील, तो म्हणतात बक होईल. इथे एक सुंदर कथा आलेली आहे, अडीबकाचं आख्यान आलेलं आहे. पक्षी होऊन ते भांडत राहतात. म्हणजे खरा परमार्थ जे आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा विकार राहत नाही आहे. तेव्हा जन्मेजय राजांनी प्रश्न केला की हय राजांच्या मनामध्ये लोभ कसा आला, त्यांनी आपल्या गुरुचाच द्वेष कसा केला, ब्रह्महत्या कशी केली, कृपा करून ते चरित्र आम्हाला सांगा. हे हय कोण आहेत, त्यांचा वंश कसा आहे, हय का म्हणतात. हय घोड्याला म्हणतात बरं का. हय म्हणजे घोडा. या वंशाची उत्पत्ती घोड्यापासून झाली का, म्हणून त्याला हय म्हणतात का, त्याचा वंश काय आहे, त्यांनी लोभाच्या योगानं आपल्या गुरूंनाच पुरोहितांनाच का मारलं, कृपा करून ती कथा विस्तारपूर्वक सांगा, अशी प्रार्थना केली असताना व्यास महाराज सांगतात, हे राजा, भगवान दत्तात्रेयांचा एक लाडका शिष्य कार्तवीर्याजुर नावाचा आहे. आणि भृगु हे ब्राह्मण वंशात जन्माला आलेले आहेत. हे भृगूचे पुत्र नातू आदी जे आहेत जगदंबेचे उपासक आहेत, शक्तीचे उपासक आहेत. हा कार्तवीर्य अर्जुन मोठा उदार होता, दानी होता, सतत दान द्यायचं. आणि इतकं दान दिलं की जवळ काहीच शिल्लक राहिलं नाही. पुढे हे सगळे या कार्तवीर्य अर्जुनाच्या वंशामधले हय जे राजे आहेत ना, हे निर्धन झाले. जवळ धन राहिलं नाही, संपत्ती जेवढं होतं तेवढं दान देऊन टाकलेलं आहे. आता निर्धन झाल्यानंतर या हय राजे लोकांनी घरं उकरायला सुरुवात केली, जमीन खोदायला सुरुवात केली. कारण पूर्वी बँका नव्हत्या, लॉकर नव्हते, तिजोऱ्या नव्हत्या आत्ताच्या सारख्या, बँका नव्हत्या. त्यामुळं लॉकरमध्ये तिजोऱ्यामध्ये ठेवता येत नव्हतं, म्हणून लोक आपल्याजवळ कामापुरतं धन ठेवायचे आणि बाकी मग हांद्यामध्ये घालून पुरून ठेवायचं. असं पुष्कळ या राजाने दिलेलं दान, भृगुवंशीय लोकांनी घेतलेलं ते दान पुरून ठेवलेलं होतं. आणि ते पुरून ठेवलेलं दान पुन्हा उकरण्याकरता घरच्या घरं आणि जमीन उकरायला सुरुवात केली. धन घेऊ लागले आणि त्या भृगुवंशा ब्राह्मणांना, पुरोहितांना हे हय राजे म्हणू लागले, आता आम्ही दिलेलं दान द्या वापस, आम्हाला पाहिजे आता. लोभ सुटल्यानंतर दिलेलं दान कधी वापस घेत असतात का, असं म्हणतात. दिलं दान घेतलं दान, पुढच्या जन्मी मुसलमान म्हणे. दिलेलं दान कधी घेऊ नये बरं का वापस, यवन बनतो तो. पण हे मागू लागले, तेव्हा देईना गेल्यानंतर त्यांना ठार मारू लागले. आता आम्ही निर्वंशच करणार या भृगुवंशीय ब्राह्मणांचा, असा विचार करून हय आणि खूप भृगुवंशीयाला मारलेला आहे. शेवटी काही स्त्रिया हिमालयामध्ये पळून गेल्या. कारण एखादी स्त्री जर गरोदर असली तर तिच्यापासून येणारं बालक तो वंश वाढविल, म्हणून त्या गर्भाला सुद्धा ठार मारू लागले महाराज. तेव्हा त्या स्त्रिया या हय लोकांच्या भीतीनं हिमालयामध्ये पळून गेल्या आणि जगज्जननी जगदंबा मातेची उपासना करू लागल्या. आईची प्रार्थना करतात, जगदंबेची प्रार्थना करतात. तेव्हा जगदंबा माता प्रसन्न होते आहे. आई, आमच्या वंशाचं रक्षण व्हावं, आता कोणी शिल्लकच राहिलं नाही आहे. तेव्हा भृगुवंशीय एका स्त्रीच्या उदरामध्ये गर्भ होता. तो जगदंबेच्या कृपेनं हळूहळू वाढतो आहे. तो उरूतून जगदंबेच्या कृपेनं, उरू म्हणजे मांडी, मांडीतून प्रगट झाला, म्हणून त्याला और्व हे नाव आलं. और्व हा महान तपस्वी होता, ज्ञानी होता, जगदंबेचा प्रसाद होता, अति तेजपुंज, जन्माला आल्याबरोबर तेजस्वी बालक आहे महाराज. आणि जगदंबेच्या कृपेनं ते निर्भय आहे. आणि जेव्हा हे हय मारायला येतात तेव्हा और्व समोर येतोय, तो बालक. याला पाहिल्याबरोबर या हय राजे लोकांची दृष्टीच गेली, आंधळे झाले सगळे, कुणाला दिसच ना, भ्रमिष्ठासारखे झाले, काही समजेना, दिसेना, काय करावं, हाहाकार झाला. तेव्हा त्याचं तेज पाहून ते सगळे शरण आले. बाबा औरवा, चुकलो आम्ही, क्षमा कर. तेव्हा औरव शांत दांत महात्मा होता.
जगदंबेचा प्रसाद होता. त्यांनी सांगितलं, बाबांनो, तुम्ही हे सगळं जे करत आहात लोभामुळं करता आहात. तुम्हाला द्रव्याचा लोभ सुटलेला आहे, तेव्हा त्या लोभाचा त्याग करा आणि पाप कर्म सोडा. हिंसा करू नका. अहिंसा परमो धर्म. कोणाचीही हिंसा करणं पाप आहे. लोभ आला की माणसाला निंद्य काय आणि चांगलं काय हे कळत नाहीये. सत काय असत काय कळत नाही. पुण्यकर्म काय पाप कर्म करणं हेच त्याला चांगलं वाटतं लोभामुळं. तुम्ही लोभाचा त्याग करा, निर्लोभ बना. कार्य काय अकार्य काय याचा विचार करा. अर्थात द्वेष करायचा सोडून द्या. भृगुवंशीय ब्राह्मणाचा तुम्ही द्वेष करू नका. जे घडलं ते दैवानं घडलेलं आहे. आता येथून पुढे चांगलं करण्याचा संकल्प करा, तर तुम्हाला दृष्टी येईल, तुमचं जीवन चांगलं बनेल. आणि त्याप्रमाणे ते हय राजे वागू लागले. त्यांना दृष्टी आली, त्यांचं जीवन आनंदमय बनलं. औरव ऋषींनी आशीर्वाद दिला, तेव्हा त्यांचं जीवन कृतार्थ झालेला आहे. हा औरव म्हणजे जगदंबेचा प्रसाद आहे. तेव्हा जन्मेजय राजाने प्रश्न केला की महाराज, या वंशाला हय हय हे नाव का पडलं? तेव्हा व्यास महाराज सांगतात, एक सुंदर गोड कथा आहे. राजा, एकदा सूर्याचा पुत्र रेवंत नावाचा आणि उच्चैश्रवा घोड्यावर बसून तो एकदा वैकुंठात गेला. उच्चैश्रवा घोडा म्हणजे समुद्र मंथनातून निर्माण झालेला आहे बरं का. देव आणि दैत्य यांनी मिळून जेव्हा समुद्र मंथन केलं तेव्हा 14 रत्न निघालेली आहेत. लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजात, कसुरा, धन्वंतरी, चंद्रमा, गावः कामदुगा, सुरेश्वर, गजो, रंभादि देवांगना, अश्वसप्तमुखो विषम हरिधनु, शंखोमृतम चांबुदे, रत्नानीह 14 प्रतिदिनम कुर्वन्तु वो मंगलम. हे 14 रत्न समुद्र मंथनातून निघालेली आहेत. त्यामध्ये लक्ष्मीही निघाली, त्यामध्ये चंद्रमाही निघाला आणि त्यामध्ये हा उच्चैश्रवा नावाचा घोडा, 7 मुख असलेला अत्यंत दिव्य हा घोडा, याचं नाव उच्चैश्रवा आहे. हाही त्या समुद्रातूनच निघाला म्हणून तो लक्ष्मी बरोबर निघाला, म्हणून तो लक्ष्मीचा भाऊ आहे बरं का. त्या घोड्यावर बसून हा रेवंत राजा जेव्हा वैकुंठामध्ये गेला तेव्हा लक्ष्मीला आनंद वाटला. आपला भाऊ किती वर्षानंतर भेटला. तिला कौतुक वाटलं आणि ती त्याच्याकडेच पाहू लागली, त्या घोड्याकडं. लक्ष्मीचं इकडे तिकडे लक्षच नाही पाहून भगवान विष्णूला राग आला. अरे, ही मलाही बोलत नाही, काहीच नाही, त्या घोड्याला पाहूनच तिथे रमली. आता तिला आपला भाऊ आलाय, कितीतरी वर्षानंतर आलाय, म्हणून ती त्याकडं पाहिलं. तेव्हा नारायण म्हणतात, लक्ष्मी तू कोणत्याही ठिकाणी रमतेस म्हणून तुझं नाव रमा. चंचल वृत्ती आहे म्हणून तुझं नाव चंचला. लक्ष्मी स्थिर नाही बरं का, चंचल आहे. आज आहे तर उद्या राहील का नाही सांगता येत नाही. एका पिढीत आहे म्हणून दुसऱ्या पिढीत लक्ष्मी राहील म्हणून सांगता येत नाहीये. जगाच्या पाठीवर वैकुंठाधिपती एक नारायण सोडला तर लक्ष्मी कुठे स्थिर राहत नाही महाराज, सगळीकडे चंचल आहे. नारायणाच्या चरणाजवळ मात्र ती स्थिर आहे. असो, तू चंचल वृत्तीची आहेस म्हणून तुझं नाव चंचला, आणि तू कुठेही रमतेस म्हणून तुझं नाव रमा. आणि विष्णूने तिथे शाप दिला, तू घोड्याकडे पाहून घोड्यामध्येच तुझं मन रमलं, जा घोडी होशील तू म्हणे, शाप दिला. वाईट वाटलं आईसाहेबांना. अहो, माझा भाऊ आलाय, मी भावाला पाहून आनंदित झाले, काय बोलाव हे सुद्धा मला समजेना, म्हणून मी मौन धारण केलं आणि तुम्ही असा मला शाप दिला, आता क्षमा करा. तेव्हा लक्ष्मीला घोडीचं रूप प्राप्त झालं. भगवान सूर्यनारायणाची पत्नी ज्या ठिकाणी तपश्चर्या केली होती त्याच ठिकाणी येऊन लक्ष्मीनं सुद्धा तपश्चर्येला आरंभ केला. भगवान शंकरांचं ध्यान हृदयामध्ये करते आहे, शिवनामाचा जप करते आहे, तेव्हा भगवान शिव प्रसन्न होतात. आता खरं पाहिलं तर हरी आणि हर हे दोन्ही एकच आहेत बरं का.
ही हरीची पत्नी आहे, पण हराची उपासना करते आहे. भगवान शंकर प्रसन्न होतात आणि चित्ररूप नावाचा आपला एक दूत वैकुंठाला पाठवला आणि भगवान विष्णूला शिवानी निरोप दिला की हे विष्णू, कालिंदीच्या तीरावर तुमची पत्नी घोडीच्या रूपामध्ये तपश्चर्या करते आहे, अत्यंत खिन्न आहे, तुमच्या शापामुळे ती दुःखी झालेली आहे. तेव्हा स्त्री घरामध्ये दुःखी कधी नसावी बरं का. स्त्रीचा अपमान कधी करू नये, स्त्रीला दुःखी कधी ठेवू नये. ज्या घरामध्ये स्त्री दुःखी असते, स्त्री अशांत असते, स्त्रीला समाधान नसतं, ते घर घर नाहीये, त्याला स्मशान म्हटलेलं आहे. गृहस्थाश्रमामध्ये घरामध्ये स्त्रीचा अपमान कधी करू नये. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. ज्या गृहस्थाश्रमामध्ये स्त्रीचा सन्मान होतो, अरे स्त्री एक लक्ष्मीचा अवतार आहे, स्त्री ही नारी शक्ती आहे, स्त्री जगदंबा आहे. म्हणून आमच्या संतांनी सांगितलंय महाराज की स्त्रीची निंदा कधी करू नये. पण आज आम्ही प्रवचनातून, कथेतून, कीर्तनातून सर्रास बायकाची टिंगल करतो. का? लोकांना हसवायचं असतं आम्हाला ना. कथेमध्ये हसवण्याकरता नारीची निंदा कधी करू नये महाराज. पण आज दुर्दैव आहे, कथा कीर्तन हे हसण्याचं साधन बनलेलं आहे. शास्त्र सांगतंय कथा मनोरंजनाचं साधन नाहीये, मनशुद्धीचं साधन आहे. कथा कीर्तन ऐकल्यानंतर मनोरंजन होऊ नये, मन शुद्ध व्हावं, मन पवित्र व्हावं, मनावर काही संस्कार व्हावेत, तर ती कथा आहे महाराज. नाहीतर व्यथा म्हणावं तिला, कथा म्हणू नये. आज केवळ हसण्याचं साधन झाले. लोक कौतुकानं, महाराज काय रात्रचं कीर्तन होतं, पोट धरू धरू हसले लोक, पालत पडू पडू हसले, लय जोरात झालं बघा. अरे वा, किती बुद्धिमान आहेस रे तू. कीर्तन हसण्याकरताय, कथा हसण्याकरताय ना. मनोरंजनाचं साधन नाटक सिनेमा आहे. तुम्हाला मनोरंजन करायचं, नाटक सिनेमा पहा. कथा हे हसण्याचं मनोरंजनाचं साधन नाहीये, मनशुद्धीचं साधन आहे. मन पवित्र झालं पाहिजे कथा ऐकून, मनावर संस्कार झाले पाहिजेत, आमचं जीवन बदललं पाहिजे, आमच्या जीवनात काहीतरी क्रांती घडली पाहिजे, तर ती कथा आहे. म्हणून कथेमध्ये, कीर्तनामध्ये स्त्रीची टिंगल कधी करू नये बरं का. आमच्या संतांनी सांगितलंय, सज्जन हो, नारी जन की निंदा न करो, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए बली भीष्म हनुमान. अरे ज्या स्त्रीपासून, ज्या नारीपासून, ज्या आईपासून बली भीष्म हनुमंतासारखे महापुरुष जन्माला आलेले आहेत, त्या स्त्रीचा अपमान करतो, त्या स्त्रीची निंदा करतो. अरे तुला जन्म कुठून मिळाला? आईमुळेच मिळाला ना. आम्हाला जीवन ज्या स्त्रीमुळे मिळालं, त्या स्त्रीचा अपमान करणं महान पाप आहे महाराज. म्हणून जीवनामध्ये स्त्रीची निंदा, स्त्रीची हत्या हे महान पाप आहे. स्त्रीचा अपमान पाप आहे. म्हणून घरामध्ये स्त्री कधी दुःखी असू नये. भगवान शंकरांनी भगवान विष्णूला निरोप दिला चित्रदूताचे द्वारा की हे विष्णू, तुमची पत्नी खिन्न होऊन इथे कालिंदीच्या तीरावर घोडीच्या रूपामध्ये तपश्चर्या करते आहे, तेव्हा तुम्ही येऊन तिला प्रसन्न करून घेऊन जा. भगवान विष्णूंनी उशाप दिलेला होता की तुला माझ्यासारखाच सुंदर पुत्र जेव्हा होईल तेव्हा या शापातून तू मुक्त होशील. तेव्हा भगवान शंकरांचा आदेश ऐकून भगवान सुंदर घोड्याचं रूप घेऊन कालिंदीच्या तीरावर येतात. त्या लक्ष्मीसह राहतात आणि त्या लक्ष्मीला नारायणापासून एक सुंदर असा पुत्र झालेला आहे. चंपक विद्याधर शापानं त्या ठिकाणी भगवंताच्या पुत्र रूपानं त्या ठिकाणी जन्माला आलेला आहे. हाच पुत्र जन्मल्यानंतर लक्ष्मी देवी आणि नारायणाने मिळून ययातीचा पुत्र तुर्वसू नावाचा आहे. ययातीला यदू, तुर्वसू, द्रुह्यू, अनु आणि पुरु असे 5 पुत्र आहेत. त्यामध्ये तुर्वसूला संतती नव्हती. तो संतती करता तपश्चर्या करत होता, भगवंताची उपासना करत होता. भगवंतानी प्रसन्न होऊन तो आपला पुत्र त्या तुर्वसूला दिला. याच पुत्राचं नाव एकवीर असं आहे. अशा प्रकारे भगवंतानी घोड्याचं रूप घेतलं, लक्ष्मीनं घोडीचं रूप घेतलं आणि त्यापासून हा एकवीर जन्मला आणि या एकवीरापासून पुढे हा वंश वाढला बरं का. म्हणून या वंशाला हय हय वंश असं म्हणतात. हय म्हणजे घोडा, घोड्यापासून हा वंश निर्माण झालेला आहे. असो, या एकवीरानं
कालिंदीच्या तीरावर जाऊन घोर तपश्चर्या केली, जगदंबा मातेचं ध्यान केलं, जगदंबेची उपासना केली आणि जगदंबेच्या कृपेनं जगदंबेनं वरदान दिलेलं आहे. भगवान नारायणही प्रसन्न झालेले आहेत आणि या एकवीरेला आदेश दिला की जा कालिंदीच्या तीरावर, तमसेच्या तीरावर जा, तिथे तुझं स्वागत होईल, तुला राज्य प्राप्ती होईल. त्याप्रमाणे हा एकवीर कालिंदीच्या तीरावरून तमसेच्या तीरावर येतो आहे. तिथे लोकांनी खूप मोठं प्रेमाने याचं स्वागत केलं, राज्याभिषेक केला. आता हा एकवीर राजा झाला. आनंदानं राज्य करत असताना एकदा हा एकवीर मृगया करण्याकरता जान्हवीच्या तीरावर, गंगेच्या तीरावर आला असताना एक सुंदर कमलवन आहे आणि त्या कमलवनामध्ये एक यशोवती नावाची तरुणी रडत बसलेली आहे. तिच्या रडण्याचा आवाज ऐकून हा एकवीर तिच्याजवळ जातो. देवी, तू कोण आहेस? कोणाची कन्या आहेस? तुला कसलं दुःख आहे सांग मला, मी आत्ता ते दुःख निवारण करतो. तू का रडतेस? तेव्हा त्या यशोवतीनं एक कथा सांगितली की हे राजा, या पृथ्वी तलावर एक रम्य नावाचा राजा आहे आणि त्याला रुक्मी रेखा नावाची एक पत्नी आहे. संतती नाही म्हणून त्यांनी यज्ञ केला, अतिसुंदर यज्ञ केला. यज्ञामध्ये देवीची उपासना केली, जगदंबेची उपासना केली, सप्तशतीचे पाठ केले, जगदंबेच्या मंत्राचं हवन केलं आणि प्रत्यक्ष जगदंबा माता प्रसन्न झाली आणि त्या जगदंबेच्या कृपेनं त्या अग्निकुंडातून एक सुंदर दिव्य अशा प्रकारची कन्या उत्पन्न झाली, जी कमलप्रिया आहे, अत्यंत सात्विक अशा प्रकारची आहे. आणि ती प्रगट होऊन जगदंबेनं तो प्रसाद म्हणून या रम्य राजाला दिला. रम्य राजालाही मोठा आनंद झाला. रुक्मी रेखा त्याची पत्नीही आनंदित झाली की जगदंबेच्या कृपेनं आपणाला कन्या प्राप्त झाली. कन्या प्राप्त झाली, त्याच कन्येचं नाव एकावली असं आहे बरं का. हो, अति तेजस्वी, तापलेल्या अग्नीतून काढलेल्या सुवर्णासारखी पिवळी धमक अंगकांती आहे, तेजपुंज आहे, साक्षात जगदंबेचा प्रसाद आहे महाराज. अत्यंत साध्वी आहे, पतिव्रता आहे, सात्विक आहे, शीलवती आहे, रूपवती आहे, कमलप्रिया आहे. तिचं नाव एकावली असं आहे. आणि त्या एकावलीसह आनंदानं हा रम्य राजा राहत असताना, ती तारुण्यात आली असताना एक कालकेतू नावाचा राक्षस तिला पाहिल्याबरोबर, ती एकदा वनामध्ये फुलं वगैरे तोडण्याकरता गेली असताना कालकेतूनं पाहिलं. हा राक्षस आहे कालकेतू. त्यानं त्या एकावलीला उचललं आणि सरळ पाताळामध्ये घेऊन गेला. तिच्याबरोबर तिची मैत्रीण ही यशोवती गेलेली होती, जी आता रडू लागलेली आहे. जिला एकवीरानं विचारलं की तू का रडतेस, तेव्हा तिनं सांगितलं की ती माझी मैत्रीण रम्यराजाची कन्या एकावली कालकेतू नामक राक्षसानं चोरून पाताळामध्ये नेलेली आहे. ती देवी भक्त आहे, देवीच्या प्रसादानंच तिचा जन्म झालेला आहे. आणि तिला स्वप्नामध्ये देवीनं सांगितलेलं आहे की तुझा पती माझा भक्त एकवीर आहे, तू एकवीराशी विवाह कर, असा देवीनं तिला आदेश दिलेला आहे. तुझ्याकरता ती रडते आहे. तेव्हा राजा, तू तिथे जाऊन पाताळामध्ये जाऊन त्या कालकेतूला ठार मार आणि त्याच्या तावडीतून त्या एकावलीला सोडव. यशोवतीनं प्रार्थना केली. तेव्हा हा एकवीर म्हणतो, मी पाताळात जातो पण कुठून जाऊ, कसं जाऊ, मला कसं जाता येईल. तेव्हा ती यशोवती म्हणते की मी जगदंबेची उपासना केल्यामुळं मला सिद्धी प्राप्त झालेल्या आहे. मी बीज मंत्राचा जप केल्यामुळे मला कुठेही जाता येतं, वायू गमन करता येतं, गुप्त रूपानं जाता येतं. तेव्हा मी तुला जगदंबेचा मंत्र सांगते आणि त्यामुळं आपण पाताळात जाऊया. आणि त्या यशोवतीनं एकवीराला जगदंबेच्या मंत्राच्या बीजाच्या प्रभावानं बरोबर घेऊन ती पाताळामध्ये गेलेली आहे. एकवीराचं आणि कालकेतू राक्षसाचं घनघोर युद्ध झालेलं आहे. जगदंबेच्या कृपेनं अपार शक्ती प्राप्त झालेली असल्यामुळं काही क्षणात या एकवीरानं कालकेतूला ठार मारलं आणि त्याच्या तावडीतून एकावलीला मुक्त केलेलं आहे. आणि एकावलीला घेऊन तो रम्य राजाकडे येतो आणि रम्य राजाच्या स्वाधीन ती कन्या केलेली आहे. रम्य राजाला मोठा आनंद वाटला. रम्य राजाने ती आपली कन्या एकवीराला समर्पण केली. यथाविधी यथासांग विवाह सोहळा लावून दिला. रत्न, धन, धान्य, हत्ती, घोडे, दास, दासी पुष्कळ असं काही दिलं. आणि तो एकवीर राजा
एकावलीसह पृथ्वी तलावर जगदंबेच्या कृपेनं आनंदानं राज्य करत असताना तिच्याच वंशामध्ये कृतवीर्य नावाचा पुत्र झालेला आहे. त्या कृतवीर्याचा कार्तवीर्य पुत्र आहे. हा भगवान दत्तात्रेयाचा भक्त आहे बरं का. आणि याच्यापासून हे जन्मलेले म्हणून या वंशाला हयहय वंश म्हणतात. हे जगदंबेचे उपासक आहेत. कार्तवीर्य हा दत्तात्रेय भगवंताचा उपासक होता बरं का. आजही तुम्ही नर्मदेच्या तीरावर महेश्वर नावाचं क्षेत्र आहे बरं का. अहिल्यादेवी, पुण्यश्लोक अहिल्यादेवीचं जी राजधानी होती त्या महेश्वरला या कार्तवीर्याचं मंदिर आहे. आज सुद्धा शेकडोने हजारो वर्षापासून तिथे 12 तुपाचे दिवे अखंड चालू आहेत महाराज. या कार्तवीर्याचं वैशिष्ट्य असं आहे, एखादी वस्तू जर हरवली, चोरी गेली आणि याच्या नामाचा जर जप केला तर ती हरवलेली वस्तू सापडते बरं का. शास्त्रात असं वर्णन आहे, कार्तवीर्यार्जुनो नाम राजा बाहू सहस्रवान तस्य स्मरण मात्रेन गतम नष्टम च लभ्यते. गेलेली हरवलेली वस्तू प्राप्त होण्याकरता या कार्तवीर्याचं स्मरण करावं. हा कार्तवीर्य भगवान दत्तात्रेयांचा कृपांकित आहे. याच्याच वंशामध्ये आणि अशा प्रकारचे हे सात्विक राजे, देवी उपासक राजे जन्मलेले आहेत. व्यास महाराज सांगतात की हे जन्मेजया, येणेप्रमाणे देवीच्या कृपेनं ते एकवीराचं जीवन कृतार्थ झालेलं आहे. त्यानंतर पुन्हा जन्मेजयांनी प्रार्थना केली असताना की महाराज, मला त्या महामायेचं चरित्र, जगदंबेचं चरित्र आणखी विस्तारपूर्वक ऐकण्याची इच्छा आहे, कृपा करून सांगा. तेव्हा व्यास महाराज सांगत आहेत, असाच मी एकदा खिन्न मनानं बसलो असताना मनात सारखं दुःख आहे, कारण माझे भाऊ चित्रांगद आणि विचित्रवीर्य गेले. त्यांचा पुढे वंश नियोग पद्धतीनं वाढला. दुर्योधन पांडवादी, हो, धृतराष्ट्र, पांडू आणि विदुरजी. पुढे दुर्योधन पांडवांना त्रास देऊ लागला. पांडवांना 12 वर्ष वनवास भोगावा लागला, 1 वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. ते सगळं दुःख हे ते पाहून व्यास महाराज खिन्न मनानं बसलेले आहेत, चिंतातुर होऊन बसलेले आहेत. इतक्यात नारदांचं आगमन होत आहे. नारदांना पाहिल्याबरोबर व्यासांनी चरणावर साष्टांग दंडवत घातला, बसायला आसन दिलं, पाद्य पूजा केली आणि प्रार्थना करतात. महाराज, अहो, मी एवढा विरक्त असून, विचारी असून सुद्धा माझ्या मनामध्ये मोह निर्माण होतो, काय कारण आहे? तेव्हा नारद सांगतात, व्यास महाराज, याला महामायेचा प्रभाव म्हणतात. जगज्जननी जगदंबा माया, ती जेव्हा प्रसन्न होते तेव्हा जीवनात आनंदी आनंद असतो, आणि जेव्हा रुष्ट होते, जेव्हा रागावते ना, तेव्हा दुःखमय वातावरण असतं. जे लोक तिची उपासना करतात, तिचं पूजन करतात, तिला नमस्कार करतात, तिचं नाम घेतात, तिची कथा ऐकतात, तिचं गुणगान गातात, तिचं भजन करतात, त्यांच्यावर ती कृपा करते आणि त्यांचं जीवन आनंदमय बनतं. पण जे तिच्या उपासनेपासून विन्मुख झालेले आहेत त्यांचं जीवन चिंतातुर, दुःखमय अशा प्रकारचं असतं. अहो, या मायेचा पसारा इतका अफाट आहे, अगाध आहे. ही भल्या भल्यांना ही माया कशी दुःखामध्ये लोटील, अज्ञानामध्ये लोटील, सांगता येत नाही आहे. नारद ऋषी व्यासांना सांगत आहेत, मीच त्या मायेचा प्रभाव भोगलेला आहे. हो, त्या मायेमुळे मी दुःखी झालेलो आहे. माझाच अनुभव मी तुम्हाला सांगतो व्यासा, ऐका. म्हणून देवर्षी नारद सांगतात, एकदा काय झालं, मी आणि पर्वत मुनी, नारद ऋषी सांगत आहेत बरं का. हो, पर्वत मुनी हे नारदांचे मामा आणि भाचे दोघं. हो, मी आणि पर्वत मुनी फिरत फिरत स्वर्गातून मृत्यू लोकावर आलो, या पृथ्वी तलावर आलो. इथे आल्यानंतर चातुर्मास लागला, आषाढ महिना आला, आणि चातुर्मासामध्ये साधू संत फिरत नाहीत बरं का. तीर्थयात्रा करू नये, फिरू नये, कारण एका जागी थांबून भगवंताची उपासना, भगवतीची उपासना करावी. म्हणून आज सुद्धा पहा, चातुर्मास्यामध्ये साधू संत पंढरपूरला राहतात, आळंदीला राहतात,
काशीला राहतात, मथुरेला राहतात, वृंदावनला राहतात. 4 महिने कुठं जायचंच नाही, प्रवास करायचा नाही. कारण पावसाळा असतो, किडे मकोडे जीवजंतू असतात आणि पायाखाली रगडून मरतात, हिंसा घडते. म्हणून साधू पुरुषानं चातुर्मास्यामध्ये तीर्थयात्रा इकडे तिकडे फिरू नये, एकांतवास राहून भगवंताची उपासना करावी. म्हणून आम्ही दोघांनी विचार केला की आता चातुर्मास लागलेला आहे, 4 महिने आपण इथंच थांबूया. म्हणून एका राजाच्या घरी, ज्या राजाचं नाव संजय आहे, संजय राजाच्या घरी आम्ही गेलो. त्या राजाने सुद्धा आमचं दोघांचंही स्वागत केलं, आमची राहायची व्यवस्था केली. आता 4 महिने आम्ही इथं राहणार म्हटल्यानंतर त्या संजय राजानं आपली एक दमयंती नावाची कन्या आमच्या सेवेमध्ये ठेवलेली आहे आणि ती दमयंती सुद्धा अत्यंत प्रेमानं आमची दोघांचीही सेवा करते आहे. तेव्हा व्यास महाराज, मी नारद आहे, मला गायनाचं ज्ञान आहे, त्यामुळे मी सारखं सामाचे द्वारा जगदंबेचं गुणगान करायचं, गायन करायचं, मधुर नादातून जगदंबेचे गुणानुवाद गायचे. आणि ते माझं गायन ऐकल्यामुळे दमयंतीचं मन माझ्यावर बसलं. गंमत अशी झाली का मी जेव्हा पृथ्वी तलावर आलो तेव्हा दोघांनीही असा पण केला होता, निश्चय केला होता, एकमेकांना एकमेकाची वंचना करायची नाही, कोणी कोणाला फसवायचं नाही, दोघांनी एक मतानं राहायचं, एक दिलानं राहायचं आणि आपल्या मनात जे काही येईल ते एकमेकाला सांगायचं. माझ्या मनात काय आलं मी तुला सांगावं, तुझ्या मनात काय आलं मला सांगावं, असं आम्ही राहिलो होतो, असा पण केला होता. हो, प्रतिज्ञा करूनच आम्ही दोघं राहिलो होतो, नारद आणि पर्वतमणी. पण हळूहळू त्या चातुर्मास्यामध्ये माझ्या गायनावर लुब्ध झालेली, मधुर आवाजावर लुब्ध झालेली ती दमयंती विशेष रूपानं माझ्यावर प्रेम करू लागली. दूध जर आणलं ना दोघालाही द्यायचं तिनं, पण मोठा ग्लास मला द्यायचा आणि छोटा ग्लास पर्वतमुनीला द्यायचा. काही वाढायचं झालं, फराळ वगैरे किंवा भोजन वगैरे द्यायचं झालं की जास्त मोठा हात धरून माझ्याकडे वाढायचं. आणि व्यवहारामध्ये कळतं हे, तिचे हावभाव पाहणं, सेवा, हे पर्वतमुनींच्या लक्षात आलं. आणि नारदांनी सुद्धा तिचं ते प्रेम पाहून नारदांचंही मन तिच्यावर बसलं. ते पर्वतमुनींनी ओळखलं आणि शेवटी न पाहावून न राहून एके दिवशी एकांतामध्ये नारदांना विचारलं, का रे नारदा, ही दमयंती माझ्यापेक्षा विशेष तुझ्यावर जास्त प्रेम करते, तुझा लाड करते, तिचं प्रेम तुझ्यावर आहे, आपल्या दोघात तिनं भेद करते आहे, दोघाला सारखं पाहत नाही आहे आणि तुझं सुद्धा मन तिच्यावर बसलेलं दिसतंय, खरं आहे का? हो म्हणे, खरं आहे ते. तुझ्या मनात? हो खरं आहे ते. मग का मला सांगितलं नाहीस? आपला पण काय होता, एकमेकाच्या मनात काही आलं की एकमेकाला स्पष्टपणे सांगायचं, वंचना करायची नाही. तू माझी वंचना केलेली आहेस, इथं मनात आलेलं सांगितलं नाही आहेस, म्हणून मी तुला शाप देतो की तुझं तोंड माकडाचं होईल म्हणे. पर्वतमुनींनी शाप दिला महाराज. आणि क्षणार्धा नारदांना सुद्धा राग आला, माझा काही अपराध नसताना मी शाप का दिला? तू सुद्धा इथून पुढे स्वर्गात जाऊ शकणार नाहीस, मृत्यू लोकातच तुला कायमस्वरूपी राहावं लागेल, असा शाप दिला त्याने. आणि चातुर्मास झाला, ते निघून गेले. पण तिथे नारद राहतात. होता होता ती दमयंती उपवर झाली, लग्नाला योग्य झाली. तेव्हा राजाने प्रधानाला सांगितलं की योग्य राजकुमार हुडकून काढा, माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे. तेव्हा प्रधानाने मुलीकरता वर पाहायला, वर संशोधनाला निघाला असताना त्या दमयंतीनं जाऊन आपल्या मैत्रिणीचे द्वारा प्रधानाला सांगितलं कानामध्ये की प्रधानजी, कुठलाही वर पाहू नका, कारण माझं मन नारदावर बसलेलं आहे. मी माझ्या मनानं नारदाला पती म्हणून वरलेला आहे, तेव्हा मी नारदाशीच लग्न करणार. जेव्हा प्रधानाने राजाला सांगितलं तेव्हा राजाने येऊन खूप समजावलं, अगं एक तरी माकडाचं मुख आहे, दुसरं दरिद्री भिक्षुक, काय याच्याजवळ का राज्य आहे, का सोन्याचं सिंहासन आहे, का छत्र, का चामर, का सेना, का राज्य, काही नाही आहे, उगी फिरत राहणारा हा दरिद्री असलेला मरकट मुख असलेला, आणि त्याच्याशी लग्न करून काय करणार आहेस? अगं या पृथ्वी तलावर पुष्कळ राजकुमार आहेत, एखाद्या चांगल्या राजकुमाराला वर. तिनं सांगितलं, मला वैभव काही करायचं नाही, मी यांनाच वरलेलं आहे. आणि एकदा मनानं वरलं की पुन्हा आता माझ्या मनात दृढ निश्चय आहे,
दुसरा विचारच नाही आहे. अहो, जीवनामध्ये सगळ्यात मोठा आनंद जर कोणता असेल तर गान विद्येचा आहे, गायनाचा, संगीताचा आनंद आहे. अरे ज्याला संगीत कळत नाही, जनावरासारखं त्याचं जीवन आहे. अहो, साप सुद्धा संगीतानं डोलतात, हरणं लुब्ध होतात संगीतानं, गोड संभाषणानं सगळी वेडे सुद्धा लुब्ध होतात. मधुरवाणीनं, संगीताच्या योगानं कोण लुब्ध होत नाहीये. आणि जो लुब्ध होत नाही ना, तो पशुतुल्य समजावा. काय करायचं एवढं मोठं वैभवन हे ते. मला याच्यातच आनंद आहे. जेव्हा माझे पतिराज गायन करतात तेव्हा ब्रह्मानंद मिळतो. अहो, असं म्हटलेलं आहे की सद्य फलती गांधारी ज्योतिर्वैद्य निरंतरम मासेन फलते वेदाः कालेन फलते वेदाः मासमेकम पुराणिकम सद्य फलती गांधारी ज्योतिर्वैद्य निरंतरम. पुराण 1 महिन्यानंतर फल देतं, वेद अनेक वर्षानंतर, ज्योतिष्य नेहमीच चालू राहतं, आणि गायन ही कला तत्काळ आनंद देणारी आहे महाराज. गायनासारखं जगाच्या पाठीवर आल्हाद कर मनाला प्रसन्न करणारं नव्हे, भगवंताला प्रसन्न करणारं गायन आहे महाराज. आणि गायनावर जेवढा भगवान लवकर प्रसन्न होतो. हो, मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. भगवंतांनी सुद्धा सांगितलेलं आहे, माझे भक्त जिथे गातात ना तिथे मी राहतो. म्हणून गायनाचे आचार्य असलेले नारद, मी त्यांना वरलेलं आहे, मी इतरांना वरणारच नाही आहे. मला जीवनात आनंदच मिळणार नाही. शेवटी नाविलाज झाला आणि ती दमयंती नारदांना दिली. नारदांचं आणि तिचं लग्न झालं आणि दोघे आनंदानं राहू लागले. होता होता एकदा व्यास महाराजाला नारद सांगत आहेत, त्या दमयंतीला बरोबर घेऊन मी पृथ्वीवर फिरत असताना अचानकपणे उत्तर प्रदेशकडे गेलो असताना एकदा पर्वत मुनीची आणि माझी मामाची आणि माझी भेट झाली. भेट झाल्यानंतर मला पाहून मामाला वाईट वाटलं. अरे अरे, मला म्हणाले प्रसन्न होऊन, बाळा नारदा, उगीच मी तुला शाप दिला आणि मरकटमुख केलं. आता तुम्ही दोघं आनंदानं राहायचं, पण तिच्या जीवनात काय आनंद, तुझं माकडासारखं तोंड पाहून तिला काय आनंद वाटत असेल. म्हणून मी आज माझा शाप परत घेतो आणि तुला उशाप देतो की तुझं मुख अतिसुंदर अशा प्रकारचं होईल. उशाप दिला, त्याच क्षणी त्यांचं माकडाचं मुख गेलं आणि पुन्हा पहिल्यासारखं दिव्य तेजस्वी सुंदर अशा प्रकारचं मुख प्राप्त झालं. यांनी सुद्धा उशाप दिला की तुम्हालाही आता स्वर्गामध्ये इकडे तिकडे आणि सगळीकडे फिरता येईल. एकमेकाला उशाप दिलेला आहे आणि अशा प्रकारे आम्ही मग आनंदानं राहू लागलो. नारद ऋषी व्यास महाराजांना सांगतात की व्यासा, अशा प्रकारे आमच्यासारख्याच्या मनामध्ये सुद्धा कधी काय निर्माण होईल, कधी क्रोध येईल, कधी अहंकार येईल, कधी लोभ येईल, कधी काम येईल, काही सांगता येत नाहीये. कारण हे संपूर्ण ब्रह्मांड जे आहे ना, त्या जगदंबेच्या मायेच्या, महामायेच्या मोहानं भ्रमित झालेलं आहे. हो, हे सगळं जग जे चाललेलं आहे, कोणी सुखी आहे, कोणी दुःखी आहे, कोणी आनंदी आहे, कोणी तर सत्कार आहे, कुठे तिरस्कार आहे, कुठे सन्मान आहे, कुठे अपमान, हे सगळं त्या जगदंबेच्या कृपेनं प्राप्त होत आहे. जीव जे जे काही करतोय ते जगदंबेच्या कृपेनंच होत आहे. त्याची माया अत्यंत दुरत्यय आहे. व्यासा, अरे मीच काय, ब्रह्मदेव, विष्णू, शिव सुद्धा या मायेमध्ये अडकलेले आहेत. ब्रह्मादिक देवतांना सुद्धा माया दुरत्यय आहे. म्हणून स्वतः भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात, मम माया दुरत्यया. तरुण जाणं कठीण आहे मायेतून. ज्ञानी लोकांना सुद्धा सप्तशतीमध्ये, देवी भागवतामध्ये असं वर्णन आलेलं आहे की ज्ञानिनामपि चेतांसी महामाया प्रयच्छति बलादाकृष्य मोहाय महामाया प्रयच्छति. मोठमोठ्या ज्ञानी लोकांना सुद्धा त्यांचं चित्त आकृष्ट करून जगदंबा ही महामाया आणि मोहामध्ये त्यांना अडकवते आहे. हा मायेचा प्रभाव आहे. मायेचा प्रभाव किती आहे, कसा आहे. एकदा वैकुंठामध्ये मी फिरत फिरत गेलो असताना भगवान विष्णूंच्या बरोबर लक्ष्मी देवी खेळत होत्या. तिथे लीला चाललेली आहे आणि मी सहजच गेलो भजन करत, नारायण नारायण नारायण. काय सुंदर वैकुंठ आहे. आणि त्या वैभवामध्ये लक्ष्मी नारायण लीला करत असताना अचानक मला पाहिल्याबरोबर लक्ष्मी आईसाहेबाला लाज वाटली आणि विष्णूच्या मांडीवरून उठल्या आणि त्या लज्जित होऊन आत गेल्या. तेव्हा नारद म्हणाले, नारायणा,
अरे मी तर तुमचं लेकरू आहे, मी ब्रह्मचारी आहे, मी जितेंद्रिय आहे, मी संयमी आहे, मी योगी आहे, मी भक्तराज आहे, आणि मला पाहून तुम्हाला लाजायची काय गरज आहे? हे काही बरं वाटलं नाही मला. तेव्हा भगवान विष्णू म्हणतात, नारदा आत्ता म्हणलात ते म्हणलात, आणि इथं म्हणलात ते म्हणलात, इथून पुढे असं कधी म्हणू नका बरं का, की मी जितेंद्रिय आहे आणि मी ब्रह्मचारी आहे आणि मी मोठा योगी आहे आणि मी तपस्वी आहे, मला इंद्रिय काय करणार आहेत आणि मी काही माझं मन थोडंच असं चंचल. अरे असं कधी अहंकार करू नये. इथं म्हटलात ते म्हटलात, पण यापुढे आयुष्यात कधी असं म्हणू नका, कारण ती महामाया कधी कोणाला पछाडेल काही सांगता येत नाही आहे. माया जबरदस्त आहे, मायेचा पाश, मायेचं जाळं, कधी जीव कोणत्या जाळ्यामध्ये कसा अडकेल सांगता येत नाहीये. म्हणून व्यर्थ अहंकार करू नये, निरहंकार होऊन त्या जगदंबेला शरण जावं आणि जगदंबेची उपासना करावी, तर आपला तरणोपाय आहे, अन्यथा नाही आहे. पण नारद म्हणतात, देवा एवढं त्या मायेचं फार कौतुक सांगत आहात, तेव्हा मला एकदा त्या मायेचं रूप दाखवाच की म्हणे तुम्ही. तर ठीक आहे, दाखवीन एखाद्या वेळेस. आणि म्हणून एके दिवशी मला गरुडावर घेतलं आणि भगवान निघाले. जाता जाता पृथ्वी तलावर येतो. अनेक वन अरण्य उपवन करत करत एक सुंदर वाटीत सरोवर लागतंय, ज्यामध्ये नाना प्रकारचे कमळ, 5 रंगाचे कमळ फुललेले आहेत. वृक्ष, लता, वेली, पक्ष्यांचा मधुर किलकिलाट, अत्यंत रम्य मनोहर एकांत असं ते सरोवर. त्या सरोवराच्या तीरावर गरुडजी थांबलेले आहेत. भगवान उतरले, झाडाखाली बसले आणि नारदाला म्हणतात, नारदा मी इथे थोडी विश्रांती घेतो, तोपर्यंत तुम्ही स्नान संध्या करून या, आणि मग तुमचं स्नान संध्या झाल्यास मी स्नान संध्या करतो. ठीक आहे म्हणून देवा. संध्येची वेळ झालेलीच होती. मी त्या सरोवरामध्ये गेलो, बुडी मारली आणि आता संध्या पूजा करून जावं म्हटलं, आणि बुडी मारून वर आलो तर एकदम अचानक माझ्या देहातच बदल झाला. माझा पुरुषाचा देह कुठे गेला की एकदम सुंदर स्त्रीचं रूप प्राप्त झालं मला. नवयौवन तारुण्यानं फुललेली अशा प्रकारची स्त्री मी बनलो. मला काही आठवत नाही, मागं मी पुरुष होतो, मी नारद आहे, देव इथं बसले, देव सुद्धा दिसेना, काहीच नाही आहे. आणि मी ते पाण्याच्या बाहेर येऊन वनामध्ये संचार करत आहे. इतक्यामध्ये समोरून एक पराक्रमी शूर वीर तेजस्वी तरणाबांड असलेला राजा येतोय. त्या राजाला पाहिल्याबरोबर माझं मन त्याच्यावर लुब्ध झालं आणि त्याचं मन माझ्यावर लुब्ध झालं. तो जवळ येऊन म्हणतो, हे देवी तू कोण आहेस? देवकन्या आहेस, दानव कन्या आहेस, मानव कन्या आहेस, यक्ष कन्या आहेस का गंधर्व कन्या आहेस? इथे वनामध्ये एकटी काय करते आहेस? हो, तू कोणाची आहेस सांग. तुला पाहिल्यानंतर माझ्या मनाला आल्हाद होतोय, आनंद होतोय, माझं मन तुझ्याकडे खेचल्या जातंय. मी राजा आहे आणि अजून माझं लग्न झालं नाहीये. जर तुझी इच्छा असेल तर माझ्याशी लग्न कर. ती म्हणते, तुझ्यासारखा एवढा मोठा राजा, पराक्रमी शूरवीर आणि पती म्हणून जर मिळत असेल तर त्यात काय भाऊ आहे. म्हणून आमचं दोघांचं लग्नही झालं. नुसतं लग्नच झालं नाही, काही काळ आनंदात विषयोपभोगात रमल्यानंतर त्या राजापासून मला 12 पुत्र झाले. त्यानंतर आणखी काही काळ गेल्यानंतर आणखी 8 पुत्र झाले. आता हळूहळू त्या पोरांचे लग्न झाले, सुना आल्या, पुन्हा नातू झाले, पंतू झाले, आणि सगळ्यामध्ये मी आनंदानं रमत आहे. सासूबाई झालो, सुनबाई आल्या, सुनमुख पाहिलं, नातू झाले, पंतू झाले, आणि असा आनंदानं काळ जात असताना अचानक एका शत्रू राजानं आमच्या राज्यावर हल्ला केला आणि डोळ्यात देखत सगळे नातू मुलं संपले युद्धामध्ये. पराभूत झालेला माझा पती खिन्न होऊन रडत घरी आला. तेव्हा मी आक्रोश करत आहे, मोठ्यांदा रडत आहे, माझे मुलं गेले, माझे नातू गेले, माझं राज्य गेलं, माझ्या पतीचं काय होईल. मी आक्रोश करत आहे, मोठ्यांदा रडत आहे. इतक्यामध्ये मायेचा पडदा बाजूला सरकला आणि समोर देव उभे आहेत. आणि देव विचारतात, नारदा काय झालं तुला रडायला? झोपीतून जाग व्हावं त्याचं डोळं उघडून पाहिलं तर काहीच नाही. राजा नाही, राणी नाही, पोरग नाही, नातू नाही, शत्रू नाही, युद्ध नाही, कोणी मेलं नाही, कोणी जिवंत नाही, काहीच नाही. सगळं हे स्वप्नात भासल्यासारखं. तेव्हा नारदांना कळालं की ही भगवंताची माया आहे, ही महामाया आहे, मायेचा प्रभाव आहे.
भगवान नारायण नारदाला सांगतात की नारदा, यालाच माया म्हणतात. अरे काही नसून जे सगळं जग दाखविते तिला माया म्हणतात. माया, सा माया. मा म्हणजे नाही, या म्हणजे जी. हो, विशेषण आहे. जी नाही पण दिसते तिला माया म्हणतात. आता जगामध्ये असं कधी होतं का हो, नाही दिसतंय? हो होतं. उन्हाळ्यामध्ये पहा, दुपारची वेळ असावी, ऊन भयंकर रणरणता असावं आणि अशा लाटाची लाटा वाहिल्यासारखं आम्हाला मृगजळ दिसतं. पहा, पाणी वाहू लागल्यासारखं रानामध्ये दिसतं, जंगलामध्ये दिसतं. खरं काही पाणी असतं का हो? पाणी नाही, पण पाणी वाहिल्यासारखं दिसतं. किंवा आमच्या वेदांत शास्त्रामध्ये दुसरा दृष्टांत दिलेला आहे की रात्रीचा समय होतो आहे, सूर्य अस्ताला जातो आहे आणि थोडा थोडा अंधार पडलेला आहे, प्रकाशही नाही अंधारही नाही आहे. अशा प्रकारची वेळ असताना रस्त्यानं चालताना एका ठिकाणी दोरी पडलेली आहे, पण प्रकाश नसल्यामुळं, अंधुक प्रकाश असल्यामुळं आम्हाला ती दोरीने साप वाटतोय. अंधारामध्ये नुसता साप वाटत नाही, आमची बोबडी सुद्धा वळते. सेप सेप सेप. आम्हाला साप म्हणता सुद्धा येत नाही, सर्प म्हणता येत नाही, बोबडी सैप. हो. पुन्हा आम्ही धावत पळत जाऊन बॅटरी आणून पाहिली, अरे ही तर दोरी आहे, साप नाही आहे. वास्तवामध्ये दोरी आहे, पण दोरीवर सापाचा भास झाला. तो सत्य आहे का? विचार केला. दोरीचं ज्ञान झाल्यानंतर दोरीवर भासलेला साप भासत नाहीये, कारण अधिष्ठानाचं ज्ञान झालं की त्याच्यावर आक्षिप्त असलेलं भ्रमज्ञान जे आहे ना ते टिकत नाहीये. भ्रमज्ञान किंवा मिथ्याज्ञान जे आहे ते ज्ञान झालं, प्रमाज्ञान झालं, अनुभवजन्य ज्ञान झालं किंवा साक्षात्कार झाला की भ्रमज्ञान नाहीसं होतं. त्या भ्रमज्ञानाचा बाध होतो. अशा प्रकारे साप नसून दोरीवर सापाचा भास किंवा शिंपलं पडलेलं आहे. उन्हामध्ये शिंपलं चमकत आहे, अरे चांदी आहे, सुंदर चांदीसारखं चमकत आहे. शिंपल्यावर चांदीचा भास हा भास आहे, वास्तवात चांदी नाही आहे. हो, यालाच मिथ्याज्ञान म्हणतात. आणि हा जो प्रकार आहे यालाच माया असं म्हटलेलं आहे. हीच महामाया जगदंबेचं स्वरूप आहे. ती अविद्या रूपानं जेव्हा असते तेव्हा जीवाला बंधनकारक ठरते, आणि तीच माया जेव्हा विद्यारूपानं जीवाच्या ठिकाणी प्रगट होते तिलाच ज्ञान म्हणतात, तिलाच चित्कला म्हणतात, तिलाच ब्रह्मविद्या म्हणतात. आणि तीच जन्ममरणातून मुक्त होण्याला कारणीभूत अशा प्रकारची आहे. म्हणून तीच जगदंबा जेव्हा प्रसन्न होते तेव्हा जीवाला मोक्ष देते, आणि जेव्हा रुष्ट होते तेव्हा ती नरकामध्ये घालते, दुःख देते. म्हणून आपलं जीवन सुखमय बनवण्याकरता, जन्म मरणातून मुक्त होण्याकरिता साधकानं त्या जगदंबेला शरण जावं, तिची उपासना करावी, तिचं ध्यान करावं, तिच्या नामाचा अखंड जप करावा, अनुसंधान ठेवावं, तिच्याकरिता तिच्या प्रीत्यर्थ यज्ञ करावेत, देवी यज्ञ करावा, कुमारीचं पूजन करावं, होम हवन करावं, दानधर्म करावा, आणि निरंतर तिच्या उपासनेत राहून मायेतून अज्ञानातून मुक्त होऊन आपलं जीवन कृतार्थ करावं. नारद ऋषी व्यासांना सांगत आहेत. व्यास महाराज इकडे जन्मेजयाला ती कथा सांगत आहेत. आणि येणेप्रमाणे राजा जन्मेजय व्यास महाराजांना पुन्हा वंदन करून प्रार्थना करतोय की महाराज सांगा सांगा, ममाख्या हि महाभाग राज्ञां वंशं सुविस्तरं सूर्यान्वय प्रसूतानां धर्मज्ञानां विशेषतः. महाराज कृपा करा आणि या सूर्यवंशामध्ये जे भगवतीचे भक्त झाले, जगदंबेचे उपासक झाले, जे धर्मज्ञ आहेत, ज्ञानी आहेत, हो, आणि सदाचार संपन्न अशा प्रकारचे तपस्वी राजे झाले, त्यांच्या वंशाची कथा विस्तारपूर्वक सांगा अशी प्रार्थना केली असताना व्यास महाराज सूर्यवंशामध्ये, वैवस्वत मनु महाराजांच्या वंशामध्ये अवतरलेल्या देवी भक्तांची कथा व्यास महाराज सांगत आहेत. काय सांगतात? राहिलेल्या वेळामध्ये आपण ते भगवतीचं चरित्र पाहूया. तत्पूर्वी थोडंसं नाम संकीर्तन करूया. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.
सदानंदिता उदयोस्तु बोल भवानी की जय। अंबा माता की जय। राजराजेश्वरी की जय। रायरेश्वरी माता की जय। अनागुण निर्गुण प्रगटले भवानी। अनादि निर्गुण निर्गुण प्रगटले भवानी। अनादि निर्गुण निर्गुण प्रगटले भवानी। अनादि निर्गुण निर्गुण प्रगटले भवानी। मोह महिषासुर महिषासुर मर्दना लागुनी। मोह महिषासुर महिषासुर मर्दना लागुनी। त्रिविध तापाचे तापाचे करावया झाडणी। त्रिविध तापाचे तापाचे करावया झाडणी। भक्ता लागे तो पावसे निर्वाणी। 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 आईचा जोगवा 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 मागेन। 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 द्वैत सांडोने सांडोने माळ मेघालेन। द्वैत सारोणे सारोणे माळ मेघालेन। हाती बोधाचा बोधाचा झेंडा मी घेईन। हाती बोधाचा बोधाचा झेंडा मी घेईन। भेद रहित रहित वारीस जाईन। 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 आईचा जोगवा 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 मागेन। 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 पूर्ण बोधाची बोधाची घेईन परडी। पूर्ण बोधाचे बोधाचे घेईन परडी। आशा तृष्णेच्या तृष्णेच्या पाडेन ररडी। आशा तृष्णेच्या तृष्णेच्या पाडेन दरडी। मना विकार विकार करीन कुरवंडी। मना विकार विकार करीन कुरवंडी। विवेक रसाची रसाची बसेन दुरडी। रसाचे रसाचे बरेन दुरडी। विवेक रसाची रसाची करेन दुरडी। रसाचे रसाचे बरेन दुरडी। आईचा जोगवा 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 मागेन। 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 नवविध भक्तीच्या भक्तीच्या करुनिया नवरात्रा। भक्तीच्या 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 नवरात्रा। कोटी मागेन मागेन ज्ञान रूपे पुत्रा। मागेन मागेन मागे ज्ञानपुत्रा। जाणून सद्भाव सद्भाव अंतरीच्या मित्रा। सद्भाव सद्भाव अंतरीच्या मित्रा। दंभ संसारा संसारा मारिल कुपात्रा। संसारा
संसारा मारे नको पात्र दंभ संसारा संसारा मारील पात्र संसारा संसारा मारे नको पात्र ऐसा जोगवा 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 मागेन जोगवा 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 मागेन ऐसा जोगवा 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 मागेन ऐसा जोगवा 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 मागेन आता साजनी साजनी झाले मेनी संग साजने साजने झाले मेने संग विकल्प नवऱ्याचा नवऱ्याचा जोडी आला संग विकल्प नवऱ्याचा नवऱ्याचा सोडी आला संग काम क्रोधादे क्रोधादे जोडी आले मांग क्रोधादे क्रोधादे जोडी आले मांग केला मोकळा मोकळा मार्ग सुरंग 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 ऐका जोगवा 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 मागेन 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 ऐसा जोगवा जोगवा मागून ठेविला ऐका जोगवा जोगवा मागून ठेविला जाणून महाद्वारे महाद्वारे नवस फेडिला महाद्वारे महाद्वारे नवस फेडिला एका जनार्दनी जनार्दनी एकपणे देखिला एका जनार्दने एका जना एकपण देखिला जन्म मरणाचा मरणाचा फेरा चुकविला 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 ऐसा जोगवा 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 मागेन 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 त्रिविध तापाचे तापाचे करावया झाडणी तापाचे तापाचे करावया झाडणी त्रिविध तापाचे तापाचे करावया झाडणी विविध तापाचे तापाचे करावया झाडणी भक्ता लागे तो पावसे निर्वाणी भक्ता लागे तो पावसे निर्वाणी भक्ता लागे तो पावसे निर्वाणी लागे तो पावसे निर्वाणी ऐसा जोगवा 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 मागेन 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 सदानंदीचा उदयोस्तु बोल भवानी की जय अंबा माता माता की जय रायरेश्वरी माता की जय भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमश्चंडिकायै व्यास उवाच शृणु भारत वक्ष्यामि रविवंशस्य विस्तरं यथा श्रुतं मया पूर्वं नारदादृशि सत्तमात्। जन्मेजय राजा प्रार्थना करतो आहे की महाराज कृपा करून मला सूर्यवंशामध्ये अवतरलेल्या देवी भक्तांचं चरित्र भगवतीच्या भक्तांचं चरित्र कृपा करून विस्तारपूर्वक सांगा। तेव्हा व्यास महाराज सांगतात, राजा जन्मेजया देवर्षी नारदांच्या मुखातून जे काही ऐकलं
तेच परम पावन चरित्र मी तुला सांगणार आहे. शांत चित्तानं ऐक बेटा. राजा, जगदंबेपासून तिन्ही देवांची उत्पत्ती झालेली आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश. या तिन्ही देवांना 3 शक्ती जगदंबेनं दिल्या. ब्रह्मदेवाला महासरस्वती दिली, भगवान शंकरांना महाकाली दिली आणि भगवान विष्णूंना महालक्ष्मी दिली. या 3 देवता 3 गुणाच्या अधिष्ठात्री देवता आहेत. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. या तिघींना देऊन तिघांनाही 3 कार्य जगदंबेनं सांगितलेली आहेत. ब्रह्मदेवा, प्रजा सर्ज, प्रजेचं सर्जन करा. नारायणा, तुम्ही प्रजेचं पालन करा. आणि हे शंकरा, तुम्ही संहार कार्य करा. आणि त्याप्रमाणे हे तिन्ही देव जगदंबेच्या आज्ञेवरून अशा प्रकारचं सृष्टीचं कार्य करत असताना ब्रह्मदेवापासून देवीच्या वरदानानं या नाना प्रकारची सृष्टी उत्पन्न झालेली आहे. हो, सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार हे 4 मानसी पुत्र आहेत. क्रतु, पुलह, पुलस्त्य, वशिष्ठ, नारद, अंगिरा हे मानसी पुत्र प्रगट झालेले आहेत. ब्रह्मदेवाच्या अंगठ्यापासून दक्षाची उत्पत्ती झालेली आहे. कश्यप महाराज, ज्या कश्यपापासून अनेक प्रकारची प्रजा निर्माण झालेली आहे. 13 स्त्रिया आहेत यांना. अर्थात ब्रह्मदेवापासून मरीची, मरीचीचे पुत्र कश्यप आणि कश्यपापासून विवस्वान, ज्याला सूर्यनारायण म्हणतात. आणि या सूर्यनारायणापासूनच वैवस्वत मनु. या वैवस्वत मनु महाराजांना इक्ष्वाकु, नृग, वैवस्वत मन्वंतर अतिश्रेष्ठ अशा प्रकारचं आहे. सूर्यापासून जन्माला आले म्हणून याला सूर्यवंश असं म्हणतात. यामध्ये शर्याती राजा महान धार्मिक आहे आणि जगदंबेचा उपासक आहे. एकदा हा शर्याती राजा आपली सेना घेऊन अरण्यामध्ये मृगये करता, विहार करण्याकरता आलेला आहे. जेव्हा सगळी सेना अरण्यात पसरलेली आहे, मृगया चाललेली आहे, तेव्हा त्या शर्याती बरोबर त्याची एक सुकन्या नावाची कन्या, जी महान साध्वी आहे. सुकन्येचं चरित्र देवी भागवतात सुंदर वर्णन केलेलं आहे बरं का. ती सुकन्या सुद्धा आपल्या मैत्रिणीसह नदीच्या तीरावर कमलवनामध्ये विहार करण्याकरता आलेली आहे. वडिलांची इकडं मृगया चाललेली आहे, ही आपल्या मैत्रिणी बरोबर आणि क्रीडा करते आहे, खेळते आहे, लीला चाललेली आहे. तेव्हा त्याच नदीच्या तीरावर एक सुंदर अशा प्रकारचा आश्रम आहे, ज्या आश्रमामध्ये च्यवन नावाचे ऋषी घोर तपश्चर्या करत आहेत. तो च्यवन एवढा तपस्वी आहे की तो तपश्चर्येला बसल्यानंतर इतके वर्ष एका आसनावर बसला की हळूहळू हळू त्याच्या अंगाभोवती वाळव्याने वारुळ तयार केलं महाराज. पूर्ण भोवताली वारुळ बनलेलं आहे आणि त्या वारुळामध्ये हा च्यवन ऋषी शांत समाधी लावून बसलेला आहे. होता होता खेळता खेळता आणि ती शर्यातीची कन्या सुकन्या त्या वारुळाजवळ आलेली आहे. पाहते तर काय, आतून काजवे चमकावेत, दिव्य तेज चमकावं किंवा बॅटरीचा झोत दिसावा तसं त्या वारुळाच्या छिद्रातून लख प्रकाश बाहेर पडू लागलेला दिसतंय. लहानच लहान वय आहे, नेटकच ती तारुण्यात प्रवेश करते आहे. तिला काय माहिती आहे कोणी ऋषी तपश्चर्या करतोय नाही तर कोणी महात्मा आहे. अरे हे काय चमकतंय. कौतूहल वशात
तिनं काटा घेतला आणि त्या छिद्रामध्ये काटा टोचला महाराज. दोन्ही छिद्रात काटे टोचले, दोन्ही डोळ्यामध्ये काटे गेल्यामुळं आणि डोळे फुटलेले आहेत आणि ते ऋषी आंधळे झाले. त्यांची दृष्टीच गेली महाराज. च्यवन ऋषींची वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानी हो महात्मा दोन्ही डोळे गेले. एखाद्या साधूचा संतांचा अपमान जर झाला तर आपोआप त्या ठिकाणी विनाश ओढवतो बरं का. दुःख संकट येतात. हो, साधूचा अपमान काही चांगलं नाही. ज्या गावामध्ये साधूचा अपमान होतो त्या गावाचाच नाश होतो महाराज. हो, वश पडून जातं ते गाव. आपल्या गावात जर एखादा साधू आला त्याचा अपमान कधी होऊ नये. ज्या वंशामध्ये कोणी साधूचा अपमान केला त्या वंशाचाच नाश होतो महाराज. म्हणून जीवनामध्ये एखाद्या वेळी भगवंताचा अपमान आपल्या हातून घडला तर हरकत नाहीये, पण भगवत भक्ताचा अपमान, भगवतीच्या भक्ताचा अपमान कधी आपण करू नये, संतांचा अपमान कधी करू नये. आणि त्यामुळं झाला प्रकार असा की च्यवन ऋषीचे दोन्ही डोळे फुटल्यामुळं त्या ठिकाणी सगळी प्रजा, ती सेना आणि राजा स्वतः त्रस्त होऊन गेला. तळमळ तळमळ तडफड तडफड करतोय. कारण का? कोणालाही आणि लघवी होत नाहीये आणि मलमूत्राचा त्याग होत नाहीये. सगळ्याचे पोट फुगून आले महाराज. आता सुद्धा अपचन झालं, पोट फुगलं म्हणजे ते औषध देतात, त्याचं नाव काय हो? च्यवनप्राश. त्या ऋषीच्यांचं नावावरून ते औषधाचं नाव पडलंय बरं का. च्यवन ऋषींचा अपमान घडल्यामुळे आणि त्या पापाच्या योगानं सगळ्यांच्या मलमूत्राचा त्याग तसाच थांबला. सगळ्यांचे पोट फुगले. आता तळमळ तळमळ तडफड तडफड करत आहेत. अरे काय झालं नक्की ते? आणि कोणातरी महात्म्याचा अपमान घडला, काहीतरी झालं. काय झालं? राजानं सांगितलं सगळीकडे शोध घ्या. सगळे शोध घेतात, कोणाला काही कळत नाही. शेवटी त्या सुकन्येनं येऊन आपल्या वडिलांना सांगितलं, बाबा बाबा आणि माझ्याकडूनच अपराध झालाय. काय झालं बेटा? काय अपराध? अहो एक वारुळ होतं आणि त्या वारुळामध्ये काहीतरी चमकू लागलं म्हणून मी काटे घातले, त्याचे डोळे फुटले. कोणीतरी तिथे महात्मा असावा. अरे 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 असं झालं का? राजा तिथे येतोय, वारुळ बाजूला काढलेलं आहे, आत महात्मा तपोनिधी आहे, अत्यंत कृश म्हातारा झालेला तो महात्मा. राजा चरणावर साष्टांग दंडवत घालतोय. महाराज मला क्षमा करा. बाबा मला दिसत नाही रे, तू कोण आहेस? तेव्हा शर्याती राजानं सांगितलं, सूर्यवंशामध्ये जन्मलेला शर्याती नावाचा राजा तुमच्या चरणाचा दास आहे. अरे माझ्या डोळ्यामध्ये हे काठी कुणी घातले? माझ्या सुकन्या नामक मुलीनच महाराज. निरपराध असं, तिला काही माहिती नाहीये, अज्ञानवशात तिच्या हातून हा अपराध झाला. क्षमा करा, काही करा पण क्षमा करा. तेव्हा च्यवन ऋषींनी सांगितलं, क्षमा करायला हरकत नाही, मी क्षमा करतो, तुझी प्रजा सुखी होईल. पण एक अट आहे की आता मी एकतरी म्हातारा झालोय, मला काही करता येत नाही, होत नाही. आणि पुन्हा त्यात डोळे आंधळे झालेले आहेत, डोळे फुटलेत माझे, मला काही दिसत नाही. पाणी आणायचं कसं आणू, फळं आणायचे कसे आणू, कुठे स्नानाला जायचं कसं जावं. तेव्हा म्हाताऱ्याला, आंधळ्याला कोणीतरी काठी सहकारी पाहिजे. म्हणून ज्या मुलीनं तुझ्या माझे डोळे फोडले तीच मुलगी मला पत्नी म्हणून दे, आणि तिनं जर माझी सेवा करत असेल तर मी उशाप देतो आणि तुझी प्रजा सुखी होईल. राजा विचार करतोय की जखड म्हातारा, पांढरी शुभ्र दाढी, ती दाढी जमिनीवर लोळायली आहे, रोड रोड रोड. अशा म्हाताऱ्याच्या गळ्यात आपली तरणी पोरगी बांधल्यापेक्षा एखाद्या विहिरीत का ढकलू नये आपल्या हातानं? हे शक्य नाही आहे. मी माझा प्राण त्याग करीन, जळो ते प्रजेचं सुख, पण माझ्या लेकराला मी त्रास देऊ? मी जन्मभर तिचं जीवन जाळू, तिचं तारुण्य जाळू? हे माझ्याच्यानं होत नाही आहे. राजा खिन्न झाला, व्याकुळ झाला, दुःखी झाला. तेव्हा ती सुकन्या येऊन आपल्या पित्याला गोड शब्दामध्ये सांगते नमस्कार करून, बाबा तुम्ही चिंता करू नका. अहो राजाला वैयक्तिक जीवन नसतं, प्रजेचं जीवन हेच राजाचं जीवन, प्रजेचं सुख हेच राजाचं सुख. राजाने स्वतःच्या सुखदुःखाचा, स्वतःच्या कुटुंबाचा विचार करायचा नसतो, राजाने जगाचा विचार करायचा असतो, प्रजेचा विचार करायचा असतो. तो खरा राजा.
सुदैवानं असे राजे असतात का हो? प्रजेचं कल्याण पाहणारे, स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करणारे फार क्वचित असतात महाराज. लाखात एखादे, 70 वर्षात एखादे 2 सापडतात असे. तसाच एक राजा आज आपल्या भारताला लाभलेला आहे, जिथे कुटुंबाचा विचार नाही आहे. एवढ्या मोठ्या देशाचा पंतप्रधान असून सुद्धा ज्याची माता 10x10च्या रूम मध्ये राहते. अजूनही दवाखान्यात जायचं झालं तर रिक्षा करून ती दवाखान्यात जाते. कुटुंबाकडे आहे का लक्ष? अजून सख्खे भाऊ, कोणी पेट्रोल पंपावर काम करतोय, कोणी स्वस्त धान्याचं दुकान चालवतोय. अरे भावाची पोरं पुतण्या, त्याने अजून विमान कसं असतं मधून पाहिलं नाही महाराज. इथं खेड्यामध्ये सरपंच झाला, जिल्हा परिषदचा किंवा पंचायत समितीचा मेंबर झाला तर अब्जावधी रुपयाची कमाई आहे महाराज. हो, सगळा जग पालत घालत आहे. पण पंतप्रधान असून सुद्धा ना कुटुंबाकरता एक नया पैसा नाही. अरे स्वतः करता सुद्धा नाहीये काही महाराज. केवळ प्रजेचं सुख, राष्ट्राची सेवा, याला आदर्श राजा म्हणतात. सुकन्या सांगते, बाबा ही माझी मुलगी आहे आणि मुलीचं, अरे मुली काय घेऊन बसला? मुलीचं जग हेच तुमचं राज्य आहे, घर आहे, कुटुंब आहे. सगळ्यांच्या सुखाचा विचार करा. अरे सगळी प्रजा तडफडत तळमळत पडलेली आहे आणि तुमच्या मुलीच्या सुखाकरता प्रजेला तुम्ही त्रास देणार ना? ही राजनीती सांगत नाहीये. म्हणून बाबा खुशाल तुम्ही माझं लग्न त्या वयोवृद्ध महात्म्याशी लावून द्या. तुम्ही चिंता करू नका, मी त्यांची प्रेमानं सेवा करीन, मी त्याला वश करून घेईन सेवेनं. बाबा तुम्हाला असं वाटेल की तो म्हातारा आहे, ही तरुणी आहे आणि अशा प्रकारचं हे दुष्कर्म करील, काही पाप कर्म करील, अजिबात नाही आहे. बाबा मी तुम्हाला शाश्वती हमी देते की जशी अत्रि ऋषीची पत्नी अनसूया महान साध्वी पतिव्रता आहे, त्या अनसूयेप्रमाणेच मी सुद्धा पातिव्रत्य धर्माचा स्वीकार करून माझ्या पतीची सेवा करीन. एक पती वाचून मी परपुरुषाला कधी स्वप्नात सुद्धा पाहणार नाहीये, मनात एक क्षण सुद्धा आणणार नाहीये. मी पातिव्रत्याचं पालन करील, तुमच्या नावाला कलंक लावू देणार नाहीये. बाबा तुमच्या कुळाचं नाव उज्ज्वल होईल अशी मी कीर्ती करेन. तुम्ही चिंता करू नका, द्या खुशाल द्या. माझ्या एकटीच्या सुखाकरता एवढ्या असंख्य जीवाला त्रास होऊ नये. बाबा त्यांना सुखी करण्याकरता तुम्ही खुशाल माझं लग्न त्याच्याशी लावून द्या. तेव्हा राजा शर्यतीनं आपली सुकन्या नामक कन्या आणि च्यवन ऋषींना दिलेली आहे. दोघांचा विवाह झाला आणि जड अंतःकरणानं राजाने खूप तिथे द्रव्य, रेशमी वस्त्र, सोन्याचे अलंकार, रथ, घोडे, हत्ती खूप, आता राजाकडे काही कमी नाही, द्यायचं खूप ठरवलंय. पण तिने सांगितलं बाबा हे सगळे वस्त्र अलंकार जे आहेत ना हे आता परत घेऊन जा. आता मला मृगचर्म आणून द्या, वल्कल आणून द्या, झाडाच्या साली आणून द्या. कारण आता मी रेशमी साडी नेसणार नाही, वल्कल नेसणार आहे. कारण का? माझा पातिव्रत्य धर्म आहे. माझे पतिराज वल्कल नेसतात, मी सुद्धा वल्कल घेणार. हे पंचपक्वान्न धन धान्य हे मला नको आहे. आता माझा पती कंदमूळ फळ खाऊन राहतो, मी सुद्धा मिष्टान्न खाणार नाही, पक्वान्न खाणार नाही, मी सुद्धा कंदमूल फळच खाऊन राहील. या गाद्या गिरद्या मला नको, हे सिंहासन, सोन्याचा पलंग घेऊन जा. माझा पतिराज भूमीवर शयन करतोय आणि दर्भाचं आसन घालून शयन करतोय, मी सुद्धा भूमीवरच शयन करणार. जे पतीचं सुख ते माझं सुख आहे, पतीचं दुःख हेच माझं दुःख आहे. माझं दैवत माझा पती आहे. पती जे बोलेल ते मला शास्त्र आहे. अंतिम प्रमाण माझा पती आहे. मला पती वाचून मला काहीच नाही आहे. आणि सगळं वैभव नाकारलं महाराज. आणि ती सुकन्या त्या आश्रमामध्ये अत्यंत प्रेमानं सेवा करते. 1-2 अध्याय सुकन्येचं चरित्र आहे महाराज. काय आदर्श नारी आहे ही, भारतीय स्त्रीचं चरित्र आहे बरं का. हो, एवढं असून धडधडीत, नाहीतर आजकालची असती तर बापाला किती शिव्या दिल्या असत्या. एखाद्या विहिरीत ढकलायचं असतं, फाशी देऊन मारायचं असतं, जाळून राख करायची असती. पण म्हाताऱ्याच्या गळ्यात मला अडकवलं, एक क्षण राहिली नसती महाराज तिथे. पण महान साध्वी आहे. आपला पती झोपेतून उठण्याच्या अगोदर स्वतः तिनं पहाटेच उठावं, सगळा आश्रम झाडून काढावा, पाणी आणावं. ते गरम हिवाळ्याचे दिवस असतील तर पाणी गरम करावं
आणि पाणी गरम करून मग पतीला हळुवारपणे उठवावं, मालक उठा, आता प्रातःकाल होतोय, ब्राह्म मुहूर्त झालेला आहे, चला आपण बहिर्दिशेला हाताला धरून, कारण आंधळा आहे तो, दिसत नाही, हाताला धरून घेऊन जाते आहे. हो, हे दंत धावन करा. दात घातल्यानंतर हे गरम पाण्यानं स्नान घालते आहे, वल्कल देते आहे, पुन्हा हाताला धरून आसनावर आणून बसवते आहे. मग संध्येचं पाणी आहे, पूजेचं पाणी आहे, फुलं तुळशी काय जे लागेल ते सगळं आणून देते आहे. आणि पूजा अर्चा स्नान संध्या ध्यान धारणा जप जाप्य सगळं झाल्यानंतर होम हवनाचं साहित्य आणून देते आहे. होम हवन झाल्यानंतर मग फलाहार देते आहे. निवार चरू, ते देवसाळीचा भात करावा, कधी मधुर मधुर फळं, पिकलेली फळं आणून आणि आपल्या पतिराजाला खाऊ घालावं. आणि ते खाल्ल्यानंतर मग अंथरण करावं आणि त्या अंथरणावर आणून झोपवावं. आता थोडी विश्रांती घ्या, तुम्ही थकला आहात. मग पतिराजांचं भोजन फलाहार झाल्यानंतर शिल्लक जे काही असेल तो प्रसाद म्हणून ती सुकन्या खात होती. मग पुन्हा संध्याकाळी उठवावं, मग संध्याकाळची संध्या पूजा आरती वगैरे काय ते करायचं, पुन्हा फलाहार द्यायचं, पुन्हा विश्रांती, असा तिचा क्रम चालला असताना एकदा अचानकपणे देवकुमार, सूर्यांचे पुत्र अश्विनी कुमार, 2 पुत्र आहेत, महान तेजस्वी आहेत आणि हे देवाचे वैद्यराज आहेत. त्या आश्रमामध्ये आलेले आहेत. अचानकपणे त्यांनी पाहिलं या सुकन्येला, ऐन तारुण्यामध्ये आलेली आहे, अत्यंत देखणी आहे, तेजस्वी आहे, तरुणी आहे, रूप संपन्न आहे, यौवन संपन्न आहे, हो, अत्यंत सात्विक आहे, तेजपुंज आहे. पाहिल्याबरोबर ते अश्विनी कुमार म्हणतात, देवी कोण आहेस ग बेटा तू? कोणाची कन्या आहेस? देवाची कन्या आहे, देवतांची कन्या आहेस, नागकन्या आहेस, यक्ष कन्या आहेस, किन्नर कन्या का गंधर्व कन्या का राजकन्या का एखाद्या ऋषीची कन्या आहेस? तू इथे काय करतेस जंगलामध्ये, अरण्यामध्ये एवढे कष्ट का घेतेस? तू कोण आहेस, कोणाची आहेस? तेव्हा सुकन्येनं त्या दोन्ही देवकुमारांना नमस्कार केला आणि हात जोडून सांगते, आपण कोण आहात मला माहिती नाही आहे, मी नमस्कार करते. अहो, मी शर्याती राजाची कन्या आहे, माझं नाव सुकन्या आहे आणि माझ्या वडिलांनी या चवन ऋषींना मला अर्पण केलेलं आहे. चवन ऋषी हे माझे पतिराज आहेत. ऐकल्याबरोबर अश्विनी कुमार म्हणतात, अगं वेडी आहेस का काय? चवन ऋषी म्हातारा, जर्जर जखड म्हातारा, ज्याला चालता येत नाही, उठता येत नाही, बसता येत नाही, माने खाली हात घालून उठवावं लागतं, हाताला धरून चालवावं लागतं आणि त्याच्याशी तू लग्न केलं? तारुण्य वाया घालतेस? दे सोडून याला, चल आमच्या बरोबर, आम्हा दोघांपैकी तुला पसंत पडेल तो नवरा म्हणून स्वीकार, वैभव संपन्न जीवन जगू आपण. तेव्हा तिनं हात जोडले, म्हणते, अहो तुम्ही तर सांगता की आम्ही देव आहोत, अश्विनी कुमार आहोत, देव आहोत, आणि देवाच्या मुखात अशी भाषा शोभते का? राक्षसाला सुद्धा लाज वाटेल अशी भाषा, की नवऱ्याला सोडून आमच्या बरोबर चल? अरे ही का संस्कृती आहे? वेदामध्ये हे सांग ना ना ना, आपल्या पती करता मी प्राणाचा त्या, अरे हेच काय, असे 7 जन्म घेऊन मी यांची सेवा करीन, पण यांच्या सेवेमध्ये अंतर कधी पडू देणार नाही. मी मनानं सुद्धा कधी परपुरुषाला चिंतन केलं नाही आहे आणि करणारही नाही आहे, आणि माझ्यासारखीला तुम्ही असं बोलता, हे बोलू नये. महाराज कृपा करा, पण असं काही बोलू नका. तेव्हा अश्विनी कुमार म्हणतात, ठीक आहे ठीक आहे. ती सुकन्या म्हणते, महाराज तुम्ही वैद्यराजच आहात, तेव्हा काही कृपा करा. तेव्हा अश्विनी कुमाराने सांगितलं, हे देवी सुकन्ये, तुझं पातिव्रत्य, तुझी धर्मनिष्ठा, तुझं तेज, तुझं हे सगळं पाहून आम्ही प्रसन्न झालेलो आहोत. आम्ही तुझ्या पतीला दृष्टी देतो, म्हातारा आहे ना त्याला तारुण्य देतो, सौंदर्य देतो, बलपुष्टी देतो. आमच्याजवळ औषध आहेत, आम्ही वैद्यराज आहोत, देवांचे वैद्य आहोत. अशा काही गोटी आहेत, एक गोळी दिली की सगळं म्हातारपण जाईल. डोळ्यामध्ये औषध घातलं की दृष्टी एकदम साफ होईल. तू चिंता करू नकोस, आम्ही हे करतो. तुझ्यावर प्रसन्न होत आम्ही, तुझ्या तेजाला, तुझ्या निष्ठेला, पातिव्रत्याला पाहून आम्ही खरोखरच धन्य झालो आहोत. चल जा तुझ्या पतिराजाला आणि या तीर्थामध्ये स्नान कर म्हणावं, स्नान करून वर ये म्हणावं, बुडी मारून. तेव्हा सुकन्या जाऊन
पतिराजांना प्रार्थना करते आहे, सगळा वृत्तांत सांगते आहे. आणि त्याप्रमाणे ते च्यवन ऋषी हळूच हाताला धरून त्या सरोवराच्या तीराला येतात आणि सरोवरामध्ये बुडी मारली आणि वर येतात तर काय दिव्य तेजपुंज मूर्ती आहे महाराज. ऐन तारुण्यामध्ये आलेला आहे, अंग कांती दिव्य आहे, मुख कांती दिव्य आहे, कानामध्ये कुंडल आहेत, मस्तकावर सुंदर सोन्याचा मुकुट आहे आणि ते एकदम पाण्याच्या बाहेर असा तरुण बाहेर. बर एकच आला का? नाही, तिचा पती तर आलाच आला, पण त्याच्याबरोबर ते 2 अश्विनी कुमारही आले महाराज. आणि तिघही एकसारखेच दिसायला, काहीच फरक नाही, सारखेच सारखे. तेव्हा अश्विनी कुमाराने सांगितले, पा तू पतिव्रत आहेस, आता ओळख तुझा नवरा खरा कोणता आहे तो, आणि जो खरा नवरा आहे त्याच्याशी तू स्वीकार कर, नाही ज्याला माळ घालशील तोच तुझा पती होईल. आता धर्मसंकट आलं महाराज. पाहायला गेलं तिघांचा रंग सारखा, वेशभूषासारखी, केशभूषासारखी, नाक सारखं, डोळे सारखे, हनवटी, काहीच फरक नाही. एकच मुशीतले ते पुतळे दिसत आहेत. आता काय करावं? तेव्हा सुकन्येनं जगदंबा मातेला हृदयामध्ये आठवलं, आई जगदंबे, आयुष्यभर मी तुझं नाम घेतलेलं आहे, मी तुझी सेवा केलेली आहे आणि तुझ्या वाचून मी कोणाची उपासना केलेली नाही आहे. आता माझ्यावर हे धर्मसंकट आलेलं आहे. माय जगदंबे, मला माझ्या पतीचं दर्शन घडव, मला माझा पती दाखव. आणि जगदंबा माता प्रसन्न होते आहे आणि जगदंबेच्या कृपेनं क्षणार्धात तिला आपला पती कोणता ओळखते. ती ज्याला हार घालते तोच तिचा पती होता महाराज. आणि बाकीचे अश्विनी कुमार मोठ्या प्रसन्नतेनं दोघांनाही आशीर्वाद देतात. शर्यती च्यवन ऋषी अश्विनी कुमारांना म्हणतात, देव हो, तुमच्या कृपेनं मला आंधळी दृष्टी झाली होती, मला पुन्हा दिव्य दृष्टी मिळाली, तारुण्य मिळालं, तेजस्विता मिळाली, बलपुष्टी मिळाली, तुमची कृपा म्हणून मिळाली आहे. म्हणून तुम्ही केलेले उपकार मी कधी विसरणार नाही आहे. मी तुमची कृतज्ञतेनं निश्चित सेवा करीन. काय सेवा करू सांगा? तेव्हा अश्विनी कुमार म्हणाले, महाराज, यज्ञामध्ये हवीरभाग आम्हाला मिळत नाही, यज्ञामध्ये देवतेला आहुती ज्या देतात ना त्या आहुती आम्हाला मिळत नाही, आम्हाला सोमपान करायला मिळत नाही, यज्ञामध्ये आमचा अधिकार नाही आहे, कारण हे वैद्य आहेत आणि वैद्य म्हणजे आमच्या लायकीचे नाहीत, आमच्या पंक्तीचे नाहीत. पहिलं फार होतं बरं का हे, कोणाच्या पंक्तीला कोण बसायचं, 96 कुळीन, कोणते कीन, काही कीन, पंक्तीला सुद्धा बसू देत नव्हते, उठवून बाजूला बसवायचे दुसऱ्या पंक्तीला. हो, तसं देवानी या अश्विनी कुमाराला आपल्या पंक्तीला घेऊन बसू नये. हां, तुम्ही बाजूला बसा, यज्ञामध्ये हवीरभाग त्यांना नाही. हो, म्हणून अश्विनी कुमार म्हणतात की यज्ञ आम्हीही देवच आहोत, तेव्हा आम्ही सूर्यपुत्र आहोत, आम्हाला यज्ञामध्ये हवीरभाग मिळवून देण्याचं कार्य तुम्ही करा. ठीक आहे, मी निश्चित तुमचं कार्य करतो, असं शर्यती ऋषींनी वचन दिलं. अश्विनी कुमार निघून गेलेले आहेत. त्यानंतर काही काळ लोटला आणि त्या सुकन्येनं आई वडिलांना निरोप दिला, आईबाबांना निरोप दिला की बाबा, आई, या ना एकदा आमच्या आश्रमात, अश्विनी कुमारांच्या कृपेनं आणि अशा प्रकारचं आम्हाला हे प्राप्त झालेलं आहे. इकडे निरोप येण्याच्या अगोदरच त्या सुकन्येच्या आईला सारखी सुकन्येची आठवण येते आणि ती मालकाला म्हणते, शर्यती राजाला म्हणते, अहो मालक, एकदा जाऊत ना आपण पोरीकडे, कसं चाललंय काय नाही, किती दिवस झाले की लेकरू काय करायले की काय नाही, की म्हातारा आंधळा नवरा मिळाला, तिचं जीवन बर्बाद झालं, एकदा चला जाऊन भेटूया आपण. आणि म्हणून इकडून हे भेटीला निघालेले आहेत. त्या आश्रमात येऊन पाहतात तर काय, आपली मुलगी आणि एक तरणा बांड साधू, तेजस्वी साधू. अरे, मी तर लग्न लावून दिलं त्यावेळेस हा आंधळा होता, म्हातारा होता. नक्की हिनं कामातुर होऊन त्या म्हाताऱ्या ऋषीचा काटा काढला. तर हे च्यवना, वज्रानं मी तुझं मस्तक ओढवीन. जसं वृत्रासुराला ठार मारलं तसं तुला सुद्धा ठार मारीन. इंद्र उठला की वज्र घेऊन. ते म्हणे, मार, तुला मारायचे तर मी त्यांना हवीरभाग देणार देणार देणार, मी वचन दिलेलं आहे. आणि तेही देवपुत्र आहेत. अरे, वैद्य झाले म्हणून काय झालं, त्यांना का अधिकार नसावा यज्ञीय साहित्याचा? मी हवन करणार, देणार. इंद्र वज्र घेऊन आला.
त्या च्यवन ऋषीने आपल्या तपसामर्थ्यानं नुसता हात केल्याबरोबर इंद्र जागच्या जागीच उभा राहिला महाराज. ते वज्रे टाकता येईना, हातही हालेना आणि त्यालाही हलता येईना, स्तब्धच झाला इंद्र, त्याची शक्तीच चालेना. एवढंच नव्हे, च्यवन ऋषींनी अग्नीमध्ये आहुती टाकल्या आणि एक राक्षसी निर्माण केली आणि सांगितलं जा याला खाऊन टाक. ती राक्षसी निघाली महाराज. बाकीच्या देवांनी अडवलं. एक मध काढला. खूप विस्तारपूर्वक कथा आहे, आपणाला सगळी सांगत बसलं तर पूर्ण वेळच तिथे जाईल. असो, त्या यज्ञामध्ये शेवटी इंद्राचं काही चालत नाही आहे. च्यवन ऋषींच्या तपस्सामर्थ्यापुढे, त्यांच्या पुण्यप्रभावापुढे अश्विनी कुमारांना तिथे यज्ञभाग द्यावाच लागला. अश्विनी कुमारांनी च्यवन ऋषींना तारुण्य दिलं, तर च्यवन ऋषींनी यज्ञामध्ये आहुती भाग दिला. आणि अशा प्रकारे देवीच्या कृपेनं ती सुकन्या महान संकटातून तरली. स्वतः तर तरली, पण तिनं आपल्या कुळाचाही उद्धार केला, वंशाचा उद्धार केला. आणि त्या सुकन्येचं परम पावन चरित्र, अशा महान साध्वी पतिव्रता. आणि साध्वी पतिव्रतांचं चरित्र जर ऐकलं, गायलं, तर आमच्या अनंत जन्मातलं पाप नाहीच होतं महाराज. पतिव्रतेची कथा करावी, ऐकावी, गुणगान गावेत. हो, पतिव्रतेची स्तुती करावी. अरे अत्रीची अनसूया, काय अधिकार आहे महाराज अनसूया देवीचा, जिनं ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे त्रैलोक्याचे 3 देव मालक, पण आपल्या पातिव्रत्यावर बालक बनवलं महाराज. सावित्रीनं यमराजाला जिंकलं. पुढे कथा आहे देवी भागवतात, सावित्री आख्यानच आलेलं आहे. यमराजाला जिंकलं. हो, अहो सगळं जन ज्या यमराजाला थरथर कापतं, तो यमराज सावित्रीला पाहून कापतोय महाराज, कंपित होतोय. काय अधिकार आहे पतिव्रतेचा. लोपामुद्रा, वशिष्ठांची अरुंधती, काय एक एक महान साध्वी होऊन गेलेल्या आहे. देवहूती, काय पतिव्रता आहे, काय साध्वी आहे. अरे सकाळी उठल्याबरोबर या पतिव्रतांचं नाव जर आम्ही उच्चारलं तर आमच्या अनंत जन्मातील पापांचं राख होते महाराज. म्हणून सकाळी उठल्याबरोबर पतिव्रतेचं नाव घ्यावं, साधूचं नाव घ्यावं, संतांचं नाव घ्यावं. असो, सुकन्येचं आख्यान सांगितलेलं आहे. ती जगदंबेची उपासक होती आणि जगदंबेच्या कृपेनं तिचं जीवन कृतार्थ झालेलं आहे. असो, त्या शर्यतीचे पुढे आनर्त आहे. आनर्ताचा पुढे रेवत राजा आहे. या रेवत राजाला रेवती नावाची कन्या ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून त्यांनी ती आपली बलरामजीला दिलेली आहे. भगवान श्रीकृष्णांचे बडे भाऊ बलरामजी महाराज, त्यांना ती रेवती दिलेली आहे. बलरामाचा वंश वर्णन केलेला आहे. याच वंशामध्ये इक्ष्वाकू राजा, विकुक्षी राजा, हाच शशाद म्हणून प्रसिद्ध झालेला, त्याला शाप मिळालेला आहे वशिष्ठांचा. पुढे याच वंशामध्ये ककुस्थ राजा, ज्या ककुस्थाच्या प्रभावामुळे भगवान श्रीरामांना काकुस्थ हे नाव आलेलं आहे. हा ककुस्थ राजा इंद्राला बैल बनवलं. इंद्राला दैत्यांनी पराभूत केलं होतं म्हणे. देवादिकांचं काही चालेना, स्वर्गाचं राज्य दैत्याने घेतलं. तेव्हा हा इंद्र या राजाला शरण आला, राजा मला सहाय्य करायला ये, मी येतो, दैत्याचा पराभव करतो, पण माझं वाहन तुला बनावं लागेल. इंद्र म्हणाला काही हरकत नाही. म्हणून इंद्र वाहन बनला, बैल बनला. त्याच्या ओसंडीवर, त्याला वसंड म्हणतात पहा, पाठीवर असतं, तिथे बसून या राजानं शत्रूचा पराभव केला आणि इंद्राला स्वर्गाचं राज्य प्राप्त करून दिलं. म्हणून ककुदीवर बसणारा म्हणून ककुस्थ हे नाव त्या ठिकाणी आलेलं आहे. याच वंशामध्ये यौवनाश्व राजा, त्याचा पुत्र पुढे मानधाता राजा. या मानधातानं देवीचे 1000 मंदिरं पृथ्वी तलावर बांधले महाराज. एवढा पराक्रमी शूरवीर आणि देवी भक्त होता हा मानधाता राजा. 1000 मंदिरं त्यांनी आपल्या जीवनामध्ये देवीची बांधलेली आहेत. हा अतिश्रेष्ठ अशा प्रकारचा आहे. याच वंशामध्ये त्रसदस्यू नावाचा, पुढे अरुणाचा पुत्र सत्यव्रत. हा सत्यव्रत, नाव सत्यव्रत आहे, पण अत्यंत दुराचारी होता महाराज. याला वडिलांनीही परित्यक्त केलंय.
चांडाळाच्या संगतीत राहतो आहे. वशिष्ठ महाराजांनी सुद्धा याला शाप दिलेला आहे. हा कुलांगार म्हणून जन्माला आलेला आहे आणि चांडाळाच्या वस्तीत राहतो आहे, नेहमी क्रोध द्वेष करणारा. आणि अशा त्या सत्यव्रताला वडिलांनी अरुणांनी हाकलून दिलं आणि आपण 12 वर्षपर्यंत तपश्चर्या करतोय. असो, त्यानंतर हा सत्यव्रत त्याच्या हातून चुकून एकदा गोहत्या घडते. वशिष्ठांनी शाप दिलेला आहे त्याला. हो, कल्माशपाद हे नाव आलेलं आहे. पित्याचा क्रोध, स्त्रियांचं हरण, गोहत्येचं पातक असे 3 दोष याच्या मस्तकावर 3 शिंगाप्रमाणे आलेले आहेत, शूळाप्रमाणे आलेले आहेत. म्हणून त्यालाच त्रिशंकू असं सुद्धा म्हटलेलं आहे. हा त्रिशंकू अरण्यामध्ये जाऊन जगदंबेची उपासना करतो आहे. देवीची उपासना करून विश्वामित्र ऋषींच्या आश्रमामध्ये थांबून देवीची उपासना केलेली आहे आणि जगदंबेच्या कृपेनं याला पुन्हा पृथ्वीचं राज्य मिळालेलं आहे. आता राज्य मिळाल्यानंतर विश्वामित्राला शरण जाऊन त्यांनी प्रार्थना केली की महाराज, मला देवीची उपासना करायची आहे, यज्ञ करायचा आहे, नवारण जप करायचा आहे, नवारणाचं हवन करायचं आहे. तेव्हा यज्ञामधल्या ब्राह्मणांनी सांगितलं आम्ही नवारण जप याच्याकरता करणार नाहीये. हो, नकार दिला. तेव्हा हाच त्रिशंकू आत्महत्या करण्याकरता प्रवृत्त झाला असताना जगदंबेनं प्रगट होऊन सांगितलं, बाळा आत्महत्या करू नको, कारण आत्महत्या केली तर पुढे चांडाळ म्हणून जन्माला यावं लागेल. तेव्हा तू चिंता करू नकोस, निश्चिंत रहा, माझ्या कृपेनं तुला परत राज्य मिळेल. आणि जगदंबेच्या कृपेनं पुन्हा त्याला राज्य मिळालेलं आहे. वडिलांनी खूप सुंदर हितोपदेश केला राज्य चालवण्याकरिता आणि इंद्रिय निग्रह करून ते स्वतः निघून गेलेले आहेत. अरुणांनी याच त्रिशंकूला राज्याभिषेक केल्यानंतर सांगितलं की बाबा देवीची उपासना कर, वशिष्ठांची मर्जी संपादन कर आणि आनंदानं आपलं जीवन कृतार्थ कर. येणेप्रमाणे हा त्रिशंकू राजा आणि आनंदानं देवीची उपासना करत असताना एकदा वशिष्ठ महाराजांना म्हणाला, महाराज मला याच देहानं स्वर्गात जायचंय, तुम्ही आपला तपप्रभाव वापरा, पुण्यप्रभाव वापरा आणि मला स्वर्गात पाठवा. वशिष्ठांनी सांगितलं, बाबा या नासक्या कुजक्या आणि शापित देहानं, या दुर्गंधीयुक्त देहानं स्वर्गात जाता येत नाही. हो, मेल्यानंतर मी तुला स्वर्गात पाठवतो, हा देह टाक, मग मी तुला स्वर्गात पाठवतो. पण त्यांनी सांगितलं नाही, मला याच देहानं स्वर्गात जायचं आहे. वशिष्ठ म्हणतात ते माझ्याच्यानं शक्य नाही आहे. तेव्हा हा विश्वामित्र ऋषींना शरण गेलेला आहे. मी दुसरा पुरोहित पाहतो, मी तुमचं गुरुत्व सोडून दिलं. वशिष्ठांना राग आला, त्यांनी शाप दिला, पुन्हा तू चांडाळ हो, अंगाची दुर्गंधी सुटेल. आणि पुन्हा तो त्रिशंकू राजा चांडाळ झालेला आहे, अंगाची दुर्गंधी सुटते, भयंकर अशा प्रकारचं दुःख भोगतोय. आणि असाच तो गंगा तीरी विश्वामित्र ऋषीकडे आला आणि विश्वामित्र ऋषींना प्रार्थना करतोय की महाराज तुम्ही आपल्या तपप्रभावानं याच देहानं मला स्वर्गात पाठवा. विश्वामित्रांनी वशिष्ठाचं पूर्वीचं वैर पाहून मुद्दाम आपल्या तपप्रभावानं त्याला त्या चांडळाच्याच देहानं, अंगातून दुर्गंधी येते, किडे पडलेले आहेत, भयंकर अशा प्रकारचा देह आहे, याच देहासगट त्याला स्वर्गामध्ये पाठवलं. पण स्वर्गात असा हा दुर्गंधीयुक्त देह घेऊन आलेला पाहून इंद्राने वरून ढकलून दिलं. तो पडतोय खाले, स्वर्गातून खाले, आक्रोश करतोय विश्वामित्र ऋषींना, महाराज गुरु महाराज आता मी पडतोय, माझं पतन होतंय. तेव्हा विश्वामित्राने इथूनच हात केला, थांब. तो आधांतरीच थांबला त्रिशंकू, धड वरही नाही आणि धड खालीही नाही, मध्यंतरीच थांबलेला आहे. तेव्हा विश्वामित्राने खूप तपश्चर्या करून, यज्ञयाग करून आणि त्याचं पुण्य त्याला समर्पण केल्यानंतर देवराज इंद्रांनी येऊन त्याचा देह पालटला, त्याला दिव्य देह दिला आणि त्या देहासगट स्वर्गामध्ये नेलेला आहे. हा तपप्रभाव आहे, देवीच्या तपाचा प्रभाव आहे. असो त्रिशंकू राजा मुक्त झाला, त्याचंच नाव सत्यव्रत आहे. आणि असा तो सदेह स्वर्गाला गेला.
त्यानंतर त्याचा पुत्र हरिश्चंद्र नावाचा आहे, जो सत्यवादी आहे. आणि हा हरिश्चंद्र राज्याचा अधिकारी बनलेला आहे, राज्य कारभार करतोय. कदाचित तो हरिश्चंद्रो मृगयार्थम वनम ययौ अपश्यद्रुदतीं बालां सुंदरीं चारुलोचनाम. आता हरिश्चंद्र राजा आनंदानं राज्य करत असताना एकदा मृगये करता अरण्यात गेला असताना काही स्त्रिया तिथे रडू लागलेल्या आहेत, आक्रोश करत आहेत. राजाने जवळ जाऊन विचारलं, माझ्या राज्यात तुम्हाला कोण पीडा देतोय, काय त्रास होतोय, तुम्ही का रडता आहात, सांगा. तेव्हा त्या स्त्रियांनी सांगितलं की बाबा, आम्ही अष्टमहासिद्धी आहोत. अनिमा, गरिमा, लघिमा, वशित्व, ईशित्व, प्राप्ती, या आम्ही अष्टमहासिद्धी आहोत. हा विश्वामित्र नावाचा ऋषी आणि गंगेच्या तीरावर तपश्चर्या करतो आहे की आमची प्राप्ती व्हावी, या अष्टमहासिद्धी दासी व्हाव्यात म्हणून तपश्चर्या करतोय. आणि त्याच्या तपामुळे आम्हाला वेदना होत आहेत, यातना होत आहेत, त्याच्या चरणाची दासी बनून राहावं लागणार आहे. याकरता तू जाऊन त्या विश्वामित्राची तपश्चर्या बंद कर आणि आम्हाला या दास्यत्वातून मुक्त कर, आम्हाला त्रासातून मुक्त कर. ठीक आहे. आणि राजा हरिश्चंद्र विश्वामित्रांच्या चरणाजवळ जाऊन प्रार्थना करतोय की महाराज, तुमची तपश्चर्या पूर्ण करा, हे अनुष्ठान बंद करा. अहो, अनुष्ठान करावं पण स्वतःही सुखी व्हावं आणि जगालाही सुख द्यावं, ते सात्विक कर्म आहे महाराज. नाही तर खूप यज्ञ आहे पण लोकाचं अकल्याण व्हावं, दुसऱ्याचा नाश व्हावा, सत्यानाश व्हावा म्हणून केलेला यज्ञ यज्ञ नाही आहे, ते पाप कर्म आहे. कर्म जरूर करावं, सत्कर्म करावं, पण त्या सत्कर्माचं फळ इतरांना त्रास देण्याकरता होत असेल तर त्याला कुकर्म म्हणतात, सत्कर्म म्हणत नाहीये. म्हणून जगाला दुःख होणार नाही अशा प्रकारचं वागावं महाराज. कधीच कोणाला आपल्या कर्मातून दुःख होऊ नये. काल बोलून गेलो, आमच्या संतांनी सांगितलंय की देवाची खरी पूजा कोणती, कोण्याही भूताचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजा. भगवंताची खरी पूजा ही आहे की महाराज कधीच कोणाला आपल्याकडून त्रास होऊ नये. नाहीतर खूप आम्ही यज्ञ करत आहोत, या करत आहोत, तपश्चर्या करत आहोत, पूजा अर्चा करत आहोत आणि लोकाला जर त्रास देऊ लागलो काही उपयोग नाही महाराज त्याचा. हो, म्हणून तुमच्या तपश्चर्येमुळे या अष्टमहासिद्धींना त्रास होतोय, तेव्हा गुरुदेव कृपा करा आणि हे तपश्चर्या पूर्ण करा. आता पुरे झालं. तेव्हा नाविलाजास्तव राजाचं ऐकावं लागलेलं आहे. आणि येणेप्रमाणे विश्वामित्राने आपली तपश्चर्या पूर्ण केलेली आहे. त्यानंतर पुढे हा हरिश्चंद्र राजा आनंदानं राज्य करत असताना याला अनेक स्त्रिया असून सुद्धा संतती होत नाहीये. आता काय करावं? संतती करता खूप प्रयास केले, प्रयत्न केले. शेवटी वशिष्ठ महाराज गुरु महाराजांना शरण आला. तेव्हा वशिष्ठांनी त्याला एक वरुण मंत्र दिला आणि सांगितलं की मी वरुणाची इष्टी करतो, नवस्कर, मला पुत्र व्हावा, मी वरुण देवतेला बली देतो, मला पुत्र व्हावा, मी त्याला समर्पण करतो. अशा प्रकारचा नवस केला, वरुण मंत्र दिला आणि त्या वरुणाच्या मंत्राचा जप केला, उपासना केली आणि वरुण देवतेच्या कृपेनं हरिश्चंद्र राजाला एक पुत्र झाला ज्याचं नाव रोहित असं आहे. तेव्हा वरुण देवता हरिश्चंद्राकडे येत आहे. राजा, मला नवस केला होतास तू, मला पुत्र होऊ दे, मी तो पुत्र तुम्हालाच देईन, मी बली देईन, मी याग करेन, कर ना याग. आता तो तुझा पुत्र जन्मला ना, मला दे ना तो तुझा पुत्र. पण पुत्र मोहामुळे दिलेलं वचन काही सत्य करता येत नाही आहे. राजा म्हणतोय महाराज आत्ताच तर जन्मलंय, अजून 10 दिवसही झाले नाहीत आणि 10 दिवस विटाळ असतो, विटाळामध्ये कसा यज्ञ करावा, त्याला होऊ द्या एवढं 10 दिवस. 10 दिवस झाले की वरुण आला.
दे ना आता माझा पुत्र मला. राजाने सांगितलं, ओ महाराज, 1 महिन्यानं शुद्धी असते म्हणतात. 1.25 महिन्यापर्यंत बाळंतणीच्या घरात प्रवेश सुद्धा करत नाहीत, बाळंतणीला स्पर्श सुद्धा करत नाही आहेत, त्या लेकराला स्पर्श करत नाही आहेत. 1.25 महिन्यानंतर शुद्धी असते. 1.25 महिना थांबा, मग मी देतो. 1.25 महिन्यानंतर वरुण देवता आले तेव्हा राजा म्हणतोय, महाराज यदि दंता हा जायेरन, जोपर्यंत लेकराला दान येत नाही आहेत तोपर्यंत तो पशुच्या किंवा बलीच्या किंवा दान देण्याच्या उपयोगाचा नाही आहे, म्हणून या लेकराला दात येऊ द्या, मग मी तुम्हाला देतो. पुन्हा 6 महिन्यानंतर दात आले. दात आल्यानंतर वरुण देवता आलेले आहेत. दे ना आता बोलल्याप्रमाणे. तेव्हा हरिश्चंद्राने सांगितलं, महाराज अजून याचा चौल संस्कार झाला नाही आहे, एकदा चौल होऊ द्या म्हणजे मग मी देतो. बरं ठीक आहे. चौल होईपर्यंत थांबले. पुन्हा आले. पुन्हा सांगितलं, अहो अजून उपनयन झालं नाही, याची मौंज झाली नाही आहे, आणि मौंज झाल्याशिवाय हा अधिकारी नाही दानाचा, म्हणून एकदा मौंज होऊ द्या. 12व्या वर्षी मौंज लावली. आता वरुण येणार, आता सोडणार नाही हे पाहून हळूच कोणीतरी त्या रोहिताला सांगितलं, बाबा इथं थांबूच नको, अरण्यात निघून जा, पळून जा. तेव्हा रोहित निघून गेलेला आहे. वरुण देवता येतात, अरे माझा पुत्रच पळून गेला, आता मी तरी काय करू. शेवटी वरुण देवतेनं शाप दिला आणि हरिश्चंद्र राजाला जलोदर नावाचा रोग झाला. जलोदर म्हणजे पाणीच पाणी नसतं. वरुण म्हणजे पाण्याचीच देवता आहे. काहीही खाल्लं की त्याचं पाणीच होतंय महाराज. पोट नगाऱ्यासारखं झालेलं आहे आणि हातपायाच्या काड्या काड्या झालेल्या आहेत. आता मरतो की काय अशी अवस्था झालेली आहे. आता काय करावं. तेव्हा वशिष्ठादी ऋषींनी सांगितलं, एक तरी वरुणाचा नवस फेड. आता तुझा पुत्र गेलाय ना, पळून गेलाय ना, मग ठीक आहे, एखादा कोणी ब्राह्मण पुत्र विकत मिळत असेल तर तो घे आणि तो वरुणाला समर्पण कर. त्याप्रमाणे हरिश्चंद्र राजानं एक अत्यंत दरिद्री असलेल्या अजिगरत नावाच्या ब्राह्मणाचा पुत्र शुनशेप नावाचा त्याला पैसा देऊन विकत घेतला आणि वरुणाचा यज्ञ करतोय. एक खांब रोवलेला आहे, त्या खांबाला पशु म्हणून त्या अजिगरत पुत्र शुनशेपाला बांधलेला आहे. तो रडू लागला. इतक्यात विश्वामित्र येतात. त्यांनी पाहिलं, अरे या गरीब ब्राह्मणाच्या बालाचा बळी देतोस का. थांब थोडं. विश्वामित्राने वरुण देवतेचा मंत्र त्या शुनशेपाला दिला. याचा जप कर बेटा, तू मुक्त होशील याच्यातून. आणि त्या मंत्राचा जप केल्यामुळे वरुण देवता प्रसन्न झाली आणि त्याला सोडून दिलेला आहे. आता हा शुनशेप कोणाचा पुत्र अशी चर्चा चालली असताना वशिष्ठांनी सांगितलं की विश्वामित्रांनी वाचवला, विश्वामित्रांनी मंत्र दिला, विश्वामित्रांनी याला जीवन दिलं, म्हणून हा शुनशेप विश्वामित्राचाच आहे. अन्नदाता भयत्राता तथा विद्याप्रदश्चयः मित्रदो जन्मदश्चैव पंचैते पितर स्मृताः. वडील कोणाला म्हणावं. 5 प्रकारानं जो रक्षण करतो. 5 प्रकारचे पिता आहेत बरं का. अन्नदाता, जो भुकेनं मरतोय, खायला नाही काही नाही, आणि त्याला अन्न देऊन त्याला जगवून जो वाढवतो तो एक पिता आहे. भयत्राता, भयातून संकटातून जो वाचवतो तो सुद्धा पितृतुल्य आहे, पिताच आहे. विद्या प्रदश्चयः, विद्या देऊन ज्ञान देऊन वाढविणारा, त्याचं जीवन ज्ञानमय बनवणारा गुरु हा तिसरा पिता आहे महाराज. आणि वित्तदहा जन्मदो चैव पंचैते पितर स्मृतः, पैसा देणारा हा एक पिताच आहे, पितृतुल्यच आहे. आणि जन्मदहा, जन्म देणारा हाही पिताच आहे. अशा प्रकारचे 5 लोक पितृतुल्य आहेत, पिता आहेत. अन्नदाता, अभयदाता, विद्यादाता, वित्त देणारा आणि जन्म देणारा. म्हणून यांनी मंत्र दिला आणि याला वाचवलं, जगवलं, म्हणून विश्वामित्र हा त्याचा पिता आहे. याच्यावर अधिकार विश्वामित्राचा आहे. विश्वामित्रानेच घेऊन जावा. विश्वामित्राने तो शुनशेप बालक घेऊन गेलेले आहेत. असो, अशा प्रकारे वशिष्ठ आणि विश्वामित्र यांचा वादविवाद सतत चालत राहतोय. एकदा रोहित परत आला. आता यज्ञ संपन्न झाला, वरुणाचा नवस फेटला. हे ऐकल्यानंतर रोहित परत आला.
रोहित परत आल्यानंतर हरिश्चंद्रालाही आनंद झाला आणि हरिश्चंद्र राजानं एक राजसूय यज्ञ केला. त्या यज्ञामध्ये अग्रपूजेचा मान वशिष्ठ ऋषींना दिलेला होता. खूप मोठा यज्ञ केला. हरिश्चंद्र राजा पृथ्वीचा सम्राट राजा सोन्याच्या सिंहासनावर बसून वशिष्ठांचा खूप मोठा सन्मान केला. दिव्य अशा प्रकारचे अलंकार दिलेले आहेत. सुवर्णाचे अलंकार, रत्नाचे अलंकार, मोत्याचे अलंकार, अनमोल रत्नाचा आणि बनवलेला मस्तकावर मुकुट घातलेला आहे. रत्नजडित पदकं दिलेली आहेत, बाजूबंद आहेत, कंठे आहेत, हार आहेत, अनेक प्रकारच्या रत्नांनी सुशोभित अशा प्रकारचं केलेलं आहे. आणि दिव्य अशा प्रकारची पूजा, महापूजा राजा हरिश्चंद्रानं आपल्या राजसूय यज्ञामध्ये वशिष्ठ ऋषींची महापूजा केलेली आहे. आणि महापूजा झाल्यानंतर वशिष्ठ महाराज त्या वैभवासगट आणि चालत 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 इंद्र स्वर्गलोकामध्ये गेले. इंद्राच्या सभेमध्ये तिथेही मान होता महाराज वशिष्ठांना. आणि भर सभेमध्ये लख 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 चमकणारे देवापेक्षा तेजस्वी वशिष्ठ महाराज दिसू लागले. वशिष्ठ म्हणजे काही सामान्य आहेत का हो? जगाच्या पाठीवर वशिष्ठासारखा ज्ञानी कोणी नाही महाराज. हो, अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्रीराम ज्यांना साष्टांग नमस्कार घालतात. गुरुदेव मला मायेतून मुक्त करा, मला योग वासिष्ठ सांगा, मला ज्ञानाचा बोध करा. अरे भगवान श्रीराम ज्यांच्या चरणी शरण जातात त्यांचा अधिकार काही कमी असेल? असे महान ज्ञानाचे सागर वशिष्ठ महाराज. अहो, जगाच्या पाठीवर कोणालाही ज्ञानाची जर उपमा द्यायची झाली तर वशिष्ठाचं नाव घ्यावं लागतं. वशिष्ठासारिखे ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. वशिष्ठासारखं ज्ञान उपमात द्यायची झाली ज्ञानाची तर वशिष्ठांचं नाव घ्यावं लागतं. ज्ञानाचं तेज तर आहेच आहे, पण या अलंकाराने संपन्न असं त्या इंद्रसभेमध्ये वशिष्ठ महाराज बसले असताना आश्चर्यचकित झालेल्या विश्वामित्राने विचारलं, महाराज एवढा सन्मान तुम्हाला कोणी दिला? एवढी मोठी पूजा कोणी केली? तेव्हा वशिष्ठ महाराज विश्वामित्राला सांगतात, विश्वामित्र ऋषी, पृथ्वी तलावर सध्या एक सत्यवादी राजा आहे जो व्रतस्थ राहतो आणि अत्यंत उदार अंतःकरणाचा दाता आहे की ज्याचं नाव हरिश्चंद्र असं आहे. सांप्रत पृथ्वी तलावर त्याच्यासारखा सत्यवादी कोणी नाही, पुण्यात्मा कोणी नाही, महात्मा कोणी नाहीये, व्रतकर्ता कोणी नाहीये. मोठा तपस्वी आहे, व्रतस्थ आहे, सत्यवादी आहे, धर्मात्मा आहे आणि दया करणारा दानी शूरवीर अशा प्रकारचा सध्या त्या घडीला पृथ्वी तलावर हरिश्चंद्रासारखा कोणीच नाही आहे. हे ऐकल्यानंतर विश्वामित्र म्हणतात, अहो पुरे करा आपल्या यजमानाचे गोडवे गाण्याचं. आम्हाला माहिती आहे हरिश्चंद्र किती सत्यवादी आहे. अहो त्या वरुणाला नवस केला होता की पुत्र होऊ दे, मी बली देईन. मग त्या शुनशेपाला विकत घेतलं आणि तो बली दिला. त्याला सत्यवादी म्हणता का? कसला सत्यवादी आहे आणि दाता कसला आहे? मी पाहतो त्याची परीक्षा. जर तो खराच ठरला तर मी माझ्या आयुष्यातलं सगळं पुण्य मी तुम्हाला अर्पण करतो. मी त्याची आता परीक्षाच पाहतो. म्हणून विश्वामित्र ऋषी हरिश्चंद्र सत्यवादी कसा आहे, पुण्यात्मा कसा आहे, महात्मा कसा आहे त्याची परीक्षा पाहण्याकरता म्हणून प्रतिज्ञा करून निघालेले आहेत. आणि राजा हरिश्चंद्राची परीक्षा पाहतात. कशी परीक्षा पाहतात आपण राहिलेल्या वेळेमध्ये पाहूया. तत्पूर्वी थोडंसं नाम संकीर्तन करूया आणि त्यानंतर पुढची कथा पाहूया. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम. सदानंदीचा उदयोस्तु बोल भवानी की जय, अंबा माता की जय, राजराजेश्वरी की जय, रायरेश्वरी माता की जय. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे रायवाडी तालुका चाकूर जिल्हा लातूर. विशेष सहकार्य श्री संत सूरदास भजनी मंडळ.